6 डिसेंबर 1956 या दिवशी मी पहिला प्रथम बाबासाहेब आंबेडकर हे नाव ऐकलं. मी 4थीच्या वर्गाच्या दरवाजाच्या बाहेरच मी बसवतो. माझं कुटुंब दारिद्र्य संपन्न होतं. रात्रीच्या शाळेमध्ये मी शिकायला लागलो. 11वी पास झाला पहिला विद्यार्थी त्या शाळेत आहे. बातम्या एकत्र करण्याचं एक व्यसन लागलं होतं मला. पहिला प्रथम समता सैनिक दलाचा सैनिक झालो. मी रिपब्लिकन पक्षाचा कमांडे वार्डाचा सेक्रेटरी होतो. तो केवळ माझ्या बुद्धिमत्तेमुळे नव्हे. पहिला प्रथम मी जेलमध्ये गेलो. 1963 साली 1964च्या सुरुवातीला मी जेलमध्ये आवा त्यावेळेला काढले. कमांडेपुरातल्या विद्यार्थ्यांचं जे विंग येतं त्या विद्यार्थी विंगचा मी मुख्य होतो आणि म्हणून मला त्यावेळेला जेलमध्ये टाकलं होतं. बरेचसे आमचे तरुण हे त्या काळामध्ये शिवसेनेचे तिकडे गेले. कित्येक लोक शिवसेनेचे शाखाप्रमुख झाले. आम्ही गोळी खात असे पोळी खात होते. आमचे लोक गोळी खात होते. 2 दिवसांनी निवडणूक होणार आहे महानगरपालिकेची. त्या काळामध्ये आम्ही निवडणुकीचा आम्ही आमचा प्रचार करून आलो आणि गीता जाळली. नमस्कार, मी आशिष पाथरे. मजा आली पाहिजेच्या या नव्या कोऱ्या भागात तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करतो. आज अशा एक व्यक्ती आपल्यासोबत गप्पा मारायला आलेल्या आहेत की ज्या एक साहित्य विश्वाशी अनेक वर्ष ज्यांचा संबंध आलेला आहे. अधिकारवाणीने त्या साहित्य विश्वाविषयी ते बोलू शकतात. लिटिल मॅगझिनची चळवळ ही महाराष्ट्रात घडली. त्या चळवळीविषयी अधिकारवाणीने आणि माहितीपरसुद्धा बोलू शकतात. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या महाराष्ट्राच्या एकंदरीत जडणघडणीमध्ये महत्त्वाचं योगदान असलेली आंबेडकरी चळवळ, या चळवळीविषयी किंवा ज्या पद्धतीने एक क्रांतीचं वारं वाहिलं सुरुवातीपासून, त्याचे साक्षीदार आणि नुसते साक्षीदार नाही तर त्याचे सक्रिय कार्यकर्ते घटक असलेले असे ते आहेत. शिवाय बँकेच्या नोकरीमुळे चांगलं शिक्षण घेऊन एक सकस जीवनमान ज्यांनी अनुभवलं आणि तटस्थपणे या समाजाकडे बघून त्याला एक दृष्टी देण्याचा प्रयत्न केला, असे आपले विचारवंत आणि लेखक कवी जवी पवार सर इथे आलेले आहेत. नमस्कार. जय भीम सर. जय भीम. मला किती बरं वाटतंय आज तुम्ही 83 म्हणजे आज नाही, या काळात तुम्ही आता वय वर्ष 83 ना, 83व्या वर्षात तुम्ही आलेला आहात. आणि तो धगधगता निखारा जो साधारण 60 वर्षांपूर्वीपासून, त्याच्याही आधी कॉलेज दशेपासून शाळेपासून एक तुमच्या विचारात आहे, तो तसाच आहे. अजूनही तो धगधगता आहे, अजूनही तो जळता आहे. अजूनही तुम्ही नवीन पिढीला किंवा समकालीन लोकांना मार्गदर्शन करण्याच्या भूमिकेत नेहमी दिसता आणि सगळ्यांशी मिळून मिसळून असल्यामुळे अनेक चळवळींशी आजही तुमचा संबंध आहे. तर आज एकंदरीत सर विविध विषयांवर आपण बोलणार आहोत. जसं मी आधीच म्हटलं, आंबेडकरी चळवळ ही तुमच्या आयुष्यात फार महत्त्वाचं स्थान आहे. तर त्याच्याविषयी म्हणजे प्रत्यक्ष बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी तुमची कधी भेट झाली होती किंवा तसा काही योग आला होता का? बाबासाहेब आंबेडकरांची आणि माझी भेट झाली नाही, याबद्दल मला आताही खूप वाईट वाटतं आहे की एवढ्या मोठ्या महापुरुषाशी आपला दुर्दैवाने का संबंध यायला पाहिजे होता, पण तो आलेला नाही. त्याचं कारण असं, कोकणातल्या एका दुर्गम्य भागातला मी माणूस आहे. चिपळूण तालुक्यातला एका लहानशा खेड्यातला, जिथं एसटीची चाके त्या गावाला कधीच शिवत नव्हती, अशा गावातला मी भागातला माणूस. आणि ते गावी असं की तिथं ज्याला आपण दारिद्र्य म्हणतो, हे दारिद्र्यच होतं, परंतु त्यापेक्षा जाती त्याचं ते एक प्रकारचं त्यावेळेस ते गटार होतं. आणि ह्या जातीयतेनं ग्रासलेल्या गावामध्ये मी असल्यामुळं माझं कुठल्याही माध्यमाशी संबंध नव्हता. माझं शिक्षण हे त्याच गावात झालं. 1ली ते 4थीपर्यंत मी ते शिकलो. आणि त्या काळात आजच्यासारखी माध्यमं तर नव्हती, प्रवासाची माध्यमं नव्हती आणि कुठली होते. त्यामुळे बाबासाहेबांचं नाव मी काय ऐकलं नाही. 1955 साली का माहीत नाही, परंतु माझ्या आईला वाटलं की आपला एक मुलगा
त्यांनी तिने त्याचं नाव ऐकलेलं होतं बालिस्टर आंबेडकर. हा बालिस्टर आंबेडकर म्हणून तिला जो हे झाला होता, तर तिला असं वाटायला लागलं की माझा मुलगा हा पण शिकावा असं तिला वाटायला लागलं होतं. माझे वडील कायमचे मुंबईला असायचे आणि त्या आमच्या परिसरात ती वस्तुस्थिती अशी आहे की पुरुष मंडळी मुंबईला नोकरी करणार आणि मनी ऑर्डरवर तिथली गावची लोक जगणार, असा तो काळ होता. 4थीपर्यंत मी शिकल्यानंतर तिथे आमची त्या काळामध्ये ज्याला आता आपण जिल्हा परिषद म्हणतो, त्यावेळेस जिल्हा लोकल बोर्ड होतं. या जिल्हा लोकल बोर्डामध्ये त्या शाळेमध्ये मी शिकायला होतो. आणि महत्त्वाचं म्हणजे एक शिक्षिका शाळा, आताही एक शिक्षिका शाळा आहेत, पण त्यावेळेला एक शिक्षिका शाळा, परंतु एका शिक्षकाकडे 4-4 वर्ग असायचे. जे 1ली ते 4थी हे एक माणूस शिकवायचा. आणि फार विचित्र आताही ते सगळं आठवलं की फार वेगळं वाटतं की ते शाळा मास्तर एका मुलाला ते 1लीच्या मुलांना काहीतरी सांगणार, 2रीच्या मुलांना कविता बोलायला सांगणार, 3रीच्या मुलांना काय दुसराच काहीतरी अभ्यास किंवा 4थीच्या मुलाला गणित सोडायला लावणार. म्हणजे एकाच वेळेला एक शिक्षक हे 4 वर्ग चालवतोय, अशा प्रकारचं ती शाळा होती. आज ते मला जरा थोडंसं विनोदाचं वाटतं आहे, पण ते त्या काळामध्ये मी शिकलो. आणि त्यामुळं झालं असं की 2रीतला जसं मी असेन तर मला 4थीतल्या शाळेतल्या कविता या मला तोंडपाठ असायच्या. आणि त्यामुळं त्या काळामध्ये आपल्याला हे माहिती आहे की त्यावेळेला मुलं धडाधड त्याला पुढच्या वर्गात पाठवलं जायचं. तसं काही मला वरच्या वर्गात पाठवलं नाही, पण 1 ते 4थी ही मी एका शिक्षकाच्या हाताखाली अभ्यास केलेला आहे. आणि हे अर्थात गाव माझं मला सांगितल्याप्रमाणे हे त्या काळातलं जातीयतेचं एक प्रकारचं ते गठनच होतं. त्यामुळं जातीयता हे सगळे हे करून म्हणजे मी ज्या वर्गात होतो तिथेसुद्धा मला बसण्याची जागा माझी वेगळी होती. 1लीमध्ये असेल ते जागा वेगळी होती, 2री म्हणजे मी त्या बरोबर बसत होतो. समजा 4थीचा वर्ग असेल तर 4थीच्या वर्गाच्या बरोबर मी बसत नसायचो. मी 4थीच्या वर्गाच्या दरवाजाच्या बाहेरच मी बसत होतो. जसं बाबासाहेबांनी वर्गाच्या बाहेर अभ्यास केलेला आहे हे मला नंतर कळलं. तसं त्या काळामध्ये मी सगळी 4थीची मुलं एकत्र बसायचे, पण मी एकटा मात्र बाहेर बसायचो, वर्गाच्या बाहेर बसायचो. तर अशा प्रकारचे त्या जातीतेच्या त्या सगळ्या ह्याच्या कोंदणामध्ये बदल. त्यामुळे तुम्ही स्पेसिफिक करायचं तर तुम्ही महार समाजाचे, मग ते महाराचं पोर म्हणून त्यांना बाहेर, म्हणजे तेव्हा बौद्ध धर्म स्वीकारला नव्हता, तेव्हा काही तशी घटना घडली नव्हती, पण महारांना आपल्यापेक्षा बाजूलाच ठेवा असं एकंदरीत समाजाचा दृष्टिकोन होता. आणि कोकणात पण महारवाडे अजूनही आहेत. बौद्ध आता बौद्ध वाडे झाले, जे गावाच्या बाहेर त्यांची एक वस्ती वाडी लग्न बिग्न तिकडे होतात सगळी, फक्त गावातल्या कामासाठी त्यांचा संबंध येतो. तसं तेव्हा काय चित्र होतं? तसं चित्र तेच होतं. जो गावगाडा आता जो गावगाडा आहे तसाच गावगाड्याच्या मध्ये काही फरक पडला नाही. वस्तीचं नाव बदललं असेल, त्या वस्तीचं त्यानंतर महारवाड्याच्या ऐवजी मग सिद्धार्थनगर आला, आंबेडकर नगर आला, मिलिंद नगर आला, काय वाटेल ती नावं झाली, बौद्धवाडी असेल नाव झालं, परंतु प्रवृत्तीमध्ये फारसा फरक पडलेला नाही. आणि तुम्ही मला विचारलात बाबासाहेबांचं, तर मी 4थी पास झाल्यानंतर पुढच्या शिक्षणासाठी त्या काळामध्ये मुंबईशिवाय दुसरा मार्ग नसायचा. तिकडे शाळा अशा बहुतेक शाळा 4थीपर्यंतच असायच्या. म्हणून 5वीसाठी मी मुंबईला आलो. आणि 5वीला मुंबईला आल्यानंतर 6 डिसेंबर 1956 या दिवशी मी पहिल्या प्रथम बाबासाहेब आंबेडकर हे नाव ऐकलं. खरं तर ते मी त्यावेळेला पापबिरू किंवा लाजाळू असा मी म्हणत होतो. त्यामुळे मी तसं काही जास्त कुठे फिरत नव्हतो. माझ्या मोठे भाऊ जे आहेत ते मोठे नाटककार झाले, शिवराम पवार नावाचे. त्यांनी मला अशा शाळेमध्ये टाकलं की ती शाळा ही दिवसभर मी तिकडे राहीन अशी होती. म्हणजे 11 ते 5 माझ्या शाळेचा वेळ होता. खरं तर बाजूला दुसरी एक शाळा होती लॉर्ड हॅरिस नावाची, ती सकाळी 7 ते 1 अशी शाळा होती. पण तिथं मला त्यांनी टाकलं नाही, कारण मी दिवसभर तिकडे गुंतून राहावं हा त्यांचा उद्देश होता. आणि जनाबाई आणि माधवराव रोकडे नावाची मुंबईतल्या
कर्नाटक बंदराच्या किंवा मांडवी कोळीवाड्याच्या परिसरात ही शाळा होती, तिथं मी गेलो होतो. आणि 6 डिसेंबरला साधारणतः 11:30-12च्या दरम्यान आमच्याकडे ती बातमी आली असेल, शाळेमध्ये आली असेल की बाबासाहेब आंबेडकर यांचं मृत्यू झाला, अशा प्रकारची ती बातमी असेल. आणि मग आम्हाला त्यांनी त्या दिवशी तेव्हा त्याप्रमाणे शाळा अर्ध्यात सोडायचं असं होतं. आमची अर्ध्यावर शाळा सोडली. मला आनंद झाला की बऱ्याच दिवसाने मी आज घरी जाईन आणि माझ्या सवंगड्यांच्याबरोबर गोट्या वगैरे खेळेन, असं मला आनंद झाला. आणि त्या आनंदात मी घरी आलो. कोण बाबासाहेब मला माहितीच नव्हतं. त्यामुळं एक रजा मिळाली, एवढंच समाधान होतं. घरी गेल्यानंतर मग साधारणतः 2:30-3च्या दरम्यान लोक यायला लागले. आणि ते येताना त्या काळातला संध्याकाळ पेपर किंवा साज मराठा हे पेपर ते घेऊन यायला लागले यायचे. आणि वाचणारा मी एकटाच होतो. जरी ते 5वीत असलो तरी वाचणारा मी एकटाच होतो. त्यामुळं पेपर ते मला द्यायचे आणि वाच म्हणायचे. आणि मी निर्विकार चेहऱ्यानं, अक्षरशः निर्विकार चेहऱ्यानं मी पेपर वाचायचं. आणि वाचता वाचता बघायचं तर समोरचा माणूस हुंदक्याने रडतो आहे, ओक्साबोक्षी रडतो आहे. मला हे कळत नव्हतं की त्या माणसाचा यांच्याशी काय संबंध आहे. आणि त्यावेळेला बाबासाहेब आंबेडकर हे नाव मी पहिला प्रथम आलं. आणि ते जे माझ्या हृदयावर जे कोरलं गेलं ते आयुष्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर या शब्दापासून मी कधीही विचलित झालो नाही, त्या विचारापासून विचलले. आणि म्हणून आपल्याला मी सांगू इच्छितो, आपल्या आजच्या तरुणांना एक अशक्य वाटेल, परंतु मी जेव्हा हातात लेखणी घेतली, माझ्या हातातली लेखणी व्यवस्थेने छिनून घेतली होती. बाबासाहेबांनी ती लेखणी आमच्या हातात दिली. त्यानंतर जेव्हा मी लेखणी सुरू केली तेव्हापासून मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या शब्दसमुच्चयानं लेखाला सुरुवात केली. आणि गेली 60-65 वर्ष माझा कुठलाही लेख तुम्ही घ्या, माझे कुठलंही साहित्य घ्या, त्याची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या शब्दसमुच्चयानं मी करतो आहे. म्हणजे हा जागतिक विक्रम आहे, तो नोंदवला गेला नसेल भले, परंतु 65 वर्ष कोणत्याही विषयाची सुरुवात मी बाबासाहेब आंबेडकर या शब्दसमुच्चयानं करतो. याचाच अर्थ मी बाबासाहेबांचं एवढं वाचलं की मला कोटेशन देण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी कुठं काय म्हणाले हे आधीच सांगायचं. आणि मग माझा विषय जो काय असेल, मग तो पावसाचा असेल, तो रक्तपेढीचा असेल, किंवा शेतीचा असेल, समाजकारणाचा असेल, जो कोणता माझा विषय तो फुलवण्यासाठी त्या विषयातलं बाबासाहेबांचं काय मत आहे ते आधी मी कोट करायचो. आणि अशा प्रकारे त्यामुळे मला बाबासाहेब वाचावा लागला. बाबासाहेब वाचला, मी पचवलं असं म्हणू शकत नाही. तर बाबासाहेब पचवणं ही साधी गोष्टच नाही, कारण त्यांचे प्रचंड प्रमाणात आहे. पण बाबासाहेब मी वाचायला सुरुवात केली. आणि माझ्या हृदयावर जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जे नाव कोरले गेलं होते ते एखाद्या दगडावर कोरल्यासारखं ते दगडावर कोरले गेले. आणि आधी त्या तावापासून मी विचलित झालो नाही. खूप लोकांनी प्रयत्न केले, अनेकांनी प्रयत्न केले की याच्यापासून मी फारकत घ्यावी, परंतु मी फारकत घेतली नाही, घेणार नाही. आताचा प्रश्न मी 83 वर्षाचा होतो आहे, त्यामुळे मला आता फारकत घेण्याचा प्रश्न येत नाही. मी बाबासाहेब ह्याच त्यांच्या चरित्रावर, त्यांच्या विचारावर माझं जीवन आता मी म्हणेन की फलद्रूप झालेलं आहे. मी समाधानी आहे. आणि अर्थातच की बाबासाहेब आंबेडकर हे नावच इतकं परिणाम करणारं आहे की अख्ख्या पिढ्यानपिढ्या त्या व्यक्तीमुळे आज एका गर्तेतून बाहेर आलेले आहेत. तर ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर जेव्हा तुम्हाला कळलं की आपण एका अशा समाजाचे भाग आहोत की जो कायम कितीतरी हजारो वर्ष असाच वर्गाच्या बाहेर बसत आलाय, आता तरी वर्गापर्यंत तरी जातोय शिक्षणाला, अदरवाईज तो ज्योतिबा फुलेंच्या आधी किंवा त्याच्या इंग्रज यायच्या आधी तर तेही नव्हतं. कानात शिस उतरण्यापासून ते सगळ्या गोष्टी होत्या. तर अशा समाजात आपण आहोत. आणि त्या समाजासाठी आज शाहू असतील, राजर्षी शाहू असतील किंवा फुले असतील किंवा बाबासाहेब असतील, या व्यक्तींनी काम केलंय. त्याच्यात आपण कुठंतरी खारीचा वाटा उचलावा, आपण काहीतरी काम करावं. आपण ही जी चळवळ आहे आपली, ही आंबेडकरी चळवळ जिला म्हणूया, तेव्हा सुरू झाली होती नुकतीच की या सगळ्या माध्यमातून, त्यात प्रत्यक्ष सहभाग घ्यावा.
हे बीज मनात कसं रुजलं आणि ते कुठून सुरू, विद्यार्थी दशेपासून झालं की पुढे? मी आता मगाशी सांगितल्याप्रमाणे माझं गाव दारिद्र्य संपन्न गाव होतं. तर माझं कुटुंब दारिद्र्य संपन्न होतं. दारिद्र्य हेच आमचं भांडवल होतं. त्यामुळं आणि माझ्या वडिलांनी मला त्यांनी अशी अवस्था आली की त्यांच्यावर इतकं कर्ज झालं की त्यांना त्यांची नोकरी, ते BSTमध्ये होते, बॉम्बे ज्याला आपण बेस म्हणतो, इलेक्ट्रिक सप्लाय म्हणजे, हा. त्याकडे होते. त्यांना ती नोकरी अर्ध्यावर सोडावी लागली कारण कर्ज इतकं होतं आणि ते कर्ज फेडण्यासाठी त्यांनी राजीनामा द्यावा लागला. आणि त्यांनी राजीनामा दिल्यामुळे पुन्हा जगण्याचा प्रश्न निर्माण झाला. आणि मग मला 9वीमध्ये असतानाच मला रात्रीची शाळा पकडावी लागली. आणि मी दिवसभर छोटी मोठी कामं करणं, त्या काळामध्ये हे विक ते विक, अमुक करणं, केळी विक, कुठं सिनेमाच्या थिएटर, आमच्याकडे मेट्रो सिनेमा होता, तिथं जाऊन उभं राहायचं, गाडीवाल्या लोकांना सलाम करायचं, मिळाला एखादा डब्बू तर तो घ्यायचा. अशा प्रकारचं जीवन ते माझं सगळं होतं. आणि रात्रीच्या शाळेमध्ये मी शिकायला लागलो. रात्रपाळीमध्ये मी मॅट्रिक झालेलो आहे. मी त्यावेळेची मॅट्रिक म्हणजे 11वी त्यावेळेला मॅट्रिक असते, ती मी नाईट हायस्कूलमध्ये झालं आहे. मराठा मंदिर नावाची जी गिरगावातली जी शाळा होती, त्या गिरगावातल्या मराठा मंदिर या संस्थेमधून मी पहिल्यांदाच माझा वर्ग 11वीला गेला. आणि पहिल्यांदाच गेला. आणि 11वीतला पहिलाच क्लास गेल्यानंतर पहिल्यांदाच मी त्यातून 11वी पास झाला, पहिला विद्यार्थी त्या शाळेत आहे. आणि तिथं ह्या शाळेचं मला एवढं महत्त्वाचं असतं की त्या काळामध्ये नोकरी ही 18 वर्षाच्या नंतर आधी 18 वर्ष झाल्याशिवाय नोकरी मिळत नाही. आणि मला तर नोकरीची आवश्यकता होती. एम्प्लॉयमेंट एक्सचेंज जे बाबासाहेबांनी सुरू केलं होतं, त्या एम्प्लॉयमेंट एक्सचेंजने मला असा साथ दिली की मला त्याने एक बॉयप्यून नावाची नोकरी मला मिळाली. बॉयप्यून म्हणजे BP त्याला म्हणायचे. बॉयप्यून म्हणजे 18 वर्षाच्या खाली असेल तर गव्हर्नमेंटमध्ये त्याला नोकरी मिळत होती. 18 वर्ष झाली तो प्रमोशन मिळायचं आणि तो OP व्हायचा, म्हणजे ऑफिस प्यून. म्हणजे मी त्यावेळेला नाईट हायस्कूलला असताना मी बॉयप्यून म्हणून काम करायचो. आणि त्यामुळे झालं काय, नाईट हायस्कूलमध्ये त्या आधीचे जे मला शिक्षक होते, प्रभाकर पाटील नावाचे माझे एक शिक्षक होते, त्यांनी मी मराठी माझं चांगलं आहे म्हणून ते माझा निबंध वाचून दाखवायचे मी इतर लोकांना वगैरे. म्हणजे माझं मराठी बऱ्यापैकी होतं. त्याचं कारण मी सांगितले की एकाच वेळेला 4 वर्ग असताना ते सगळं ते तोंडपाठच होत होतं. त्यामुळे मग मला तिथं जे मराठा मंदिर हायस्कूलचे जे रात्रीच्या शाळेचे जे क्लार्क होते, ते क्लार्क आणि लायब्ररी असे ते एकच होते. ते एकाच माणसाकडं ते जबाबदारी होती. त्यांनी त्या पाटील सरांनी सांगितल्यामुळं मला किती पुस्तकं मिळत होती. एक पुस्तक घेऊन जाण्यापेक्षा 2-2, 3-3 पुस्तकं घेऊन जाणं. आणि मी संध्याकाळची जी माझी बॉयफ्रेंडची जी नोकरी होती ती अशा ठिकाणी होती की तिथं फक्त महिलाच असायच्या, 18 वर्षाच्या खालचे आम्ही. आणि तिथं महिलाच असायच्या. आणि त्या बोर्डाला म्हणायचं स्पेशल सर्व्हिसेस बोर्ड, बॉम्बे टेलिफोनची स्पेशल सर्व्हिसेस नावाची एक हे होती. आणि तिथं तुम्हाला जे काही पाहिजे असेल ते मिळायचं. म्हणजे तुम्ही 174 फोन केला की तुम्हाला टाईम मिळायचं. तुम्ही 199 फोन केला की तुम्हाला फोन लावून दिला जायचा. तुम्ही 198 फोन केला की तुमच्या फोनची कंप्लेंट द्यायची. अशीच एक 176 नावाचा बोर्ड होता. या 176 नावाच्या बोर्डावर अशी व्यवस्था होती, जगातलं कुठलंही नॉलेज त्या ठिकाणी मिळत होतं. आणि ते कुठलंही म्हणजे सिनेमाचं असेल, राजकारणाचं असेल, कलेतलं असेल, कुठल्याही प्रकारचं असेल. आणि त्यावेळेला त्या ज्या महिला असायच्या त्या दिवसभर त्यांचं एकच काम असायचं, दिवस रात्र, की वर्तमानपत्रातल्या बातम्या वाचायच्या सगळ्या प्रकारच्या, गुजराती, हिंदी, मराठी सगळ्या वाचायच्या. आणि ते एक प्रकारचं डॉकेट तयार करून ते ठेवायचं. आणि त्यावेळेला मला अशी सवय झाली की एकतर माझ्याकडं पुस्तकं भरपूर असायची, 2-2, 3-3 पुस्तकं असायची. मी पुस्तकं त्या काळामध्ये जे फडके वगैरे हे सगळं मी त्या काळातच सगळं वाचून काय केलं होतं. त्यामुळे या मुलींना हे ऑपरेटर असायचे त्याला माझ्याकडून मी पुस्तक द्यायचं. आणि मला अशी सवय अशी लागली की पेपर वाचायचे
आणि त्या पेपर वाचल्यातून जे महत्त्वाचं असेल ते डॉक्युमेंट तयार करायचं हे काम मग करायला मी होतो शिपाई. ते म्हणजे शिपायाचं काम नव्हतं, बॉयफ्रेंडचं हे काम नव्हतं. ते मॅट्रिकच्या नंतर ज्या असतात नोकरीवाले क्लास त्यांचं काम होतं. पण मला अशी ती सवय मला आनंद वाटायचा की ती यादी मी तयार करायचो आणि ती त्यामुळं झालं असं की कळत न कळत आपण डाटा गोळा करणं की डाटा घेणं हा जो प्रकार आहे तो मला तिथे मला सुचले. आणि म्हणून मग पुढच्या आयुष्यामध्ये मी जे आंबेडकरी चळवळीचा जो इतिहास लिहिला आहे त्या इतिहासाच्या वेळेला मला आलं की डायरी कशी लिहिली पाहिजे, ते वर्तमानपत्रातल्या बातम्या त्यांची नोंद केली पाहिजे, आलेला सगळा. आणि त्याचाच आधार आहे म्हणजे ॲथॉन्टिसिटी ज्याला म्हणतो आपली ती ॲथॉन्टिसिटी येते. आणि हे काम मला बॉम्बे टेलिमध्ये असल्यामुळे त्यात 176च्या बोर्डमध्ये असल्यामुळे मला जगातलं सगळं नॉलेज त्या ठिकाणी आम्हाला जे मिळायचं ते तशा प्रकारचं नॉलेज पुढच्या पिढीला मिळावं. जसं एकाने कोणी 176ला फोन केला की त्याला ते पाहिजे असेल, रशियाचा अध्यक्ष कोण आहे ताबडतोब मिळायचं, दिलीप कुमारचं नवीन नाटक सिनेमा कोणतं आहे ते मिळायचं, की सगळ्या माहिती मिळायचं. अशा सगळ्या प्रकारच्या बातम्या एकत्र करण्याचं एक व्यसन लागलं होतं मला. मी शिपाई होतो पण काम मात्र मी त्यावेळेला असं करत होतो. आणि त्यामुळे पुढे हा आंबेडकरी चळवळीचा त्या इतिहास जो काही मी पुढे लिहू शकलो ती मला स्फूर्ती तिथून मिळाली का तिथून मला हे बॉम्बे टेलिफोनने जसं शाळेच्या माझ्या एका गुरुजींनी जसं मला त्या काळात शिकायलं तसं बॉम्बे टेलिफोनमुळे मला हे इतिहास लिहिण्याची एक प्रकार इतिहासाची साधनं गोळा करायची हे मला तिथं स्फूर्ती मिळाली. म्हणजे एकंदरीत तुमची बुद्धिमत्ता आणि तुमची आवड हे एकत्र झालं आणि तुम्ही ते करू शकलात. अशा पद्धतीने तुम्ही आंबेडकरी चळवळीशी जोडला गेलात आणि त्याचा एक भाग झालात आणि मग पुढे व्यापक प्रमाणात खूप काम केलं तुम्ही. आता हा जो काळ तुम्ही सांगताय तो 60 ते 70, आता ते जे दशक आहे 70चं ते अत्यंत वेगवेगळ्या पद्धतीच्या घडामोडींनी ते सज्ज म्हणजे असं सजलेलं आहे बघा. म्हणजे तुम्ही गोवा मुक्ती संग्राम त्या 61ला झाला, संयुक्त महाराष्ट्र समिती संयुक्त महाराष्ट्राचं 60ला सुरू झालं, ते 60ला झाला, सुरू नाही झालं, 60ला झाला, 61ला गोवा झाला, त्यानंतर 2 युद्ध झाली आपली, 2 युद्ध, 62 युद्ध, 62 आणि 65 ती 2 युद्ध झाली. त्यानंतर तुमचा त्याच दशकामध्ये नेहरूंचा मृत्यू झाला 63ला. म्हणजे मोठमोठी माणसं, एक आधार जो असतो देशाचा तो तुटून जाण्याचा जो काळ होता आणि काही गोष्टी नव्याने जोडल्या जाण्याचा पण एक असा काळ, असा म्हणजे ऊन पावसाचा काळ ज्याला म्हणता येईल असं आपण म्हणूया. तर त्या काळामध्ये नेमकं तुम्ही मुंबईत होतात तेव्हा आणि तुम्ही मला वाटतं शिक्षण 10वी 11वी मॅट्रिक आणि त्या पुढचं चालू असेल, तर तुम्हाला त्या काळातल्या काही आठवणी आहेत का ह्या सगळ्या मी आता बोललो त्या घटनांच्या बाबतीतल्या? संयुक्त महाराष्ट्र समिती त्याचे 105 आपण बळी वगैरे म्हणतो होतात मग त्यांना आपण म्हणतो, हे तो सगळा जो भाग आहे ज्याला मेट्रो सिनेमा किंवा धोबी तलाव किंवा मरीन लाईन हा जो सगळा जो आहे आम्ही तिथं राहत होतो सुरुवातीच्या काळामध्ये. मी तिथं राहत होतो आणि त्यामुळं तो जो चळवळीचा जो पट्टा आहे तो मुख्यतः त्यावेळेला मुंबई एवढी विस्तारलेली नव्हती. मुंबई ही सायनपर्यंतच होती, तिचा विस्तार झाला नव्हता. परंतु खऱ्या अर्थाने जी मुंबई होती ती एक खाली होती आणि चळवळीचं मुख्य केंद्र होतं ते साधारणतः ज्याला आपण क्रॉफर्ड मार्केट वगैरे हा सगळा भाग म्हणतो, मरीन लाईन, चंदनवाडी वगैरे, अगदी बेला सेंटरपर्यंत, बॉम्बे सेंटरपर्यंत हा जो सगळा भाग आहे. आणि ह्या भागामध्ये आंबेडकरी चळवळ हा बालेकिल्ला होता. आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला होता. मग अगदी कुलाब्याची MP मिल कुलाब्याची मिल कंपाऊंड असेल किंवा त्यानंतर तारदेवचे एक मिल कंपाऊंड असेल, हे सगळे जे होते ते आंबेडकरी चळवळीचे बालेकिल्ले होते. आणि त्याच्यामध्ये त्या काळामध्ये एक अशी प्रथा होती की मुलाचा जन्म झाला तरी देखील त्याचा नामकरण विधी नावाचा प्रकार असायचा. आणि ह्या नामकरण विधी प्रकारामध्ये सुद्धा त्यावेळामध्ये भाषणं व्हायची आणि त्या बाबासाहेबांच्या नंतरचे जे कार्यकर्ते होते हे सगळे
त्यावेळेला वेगवेगळ्या प्रकारचे वक्ते असायचे. तो आमचा जो भाग होता त्या सगळ्या भागामध्ये जास्त प्रमाणात समता सैनिक दल हे पॉवरफुल होतं आणि मी पहिला प्रथम समता सैनिक दलाचा सैनिक झालो. सगळ्यात उंचीने कमी, वयानं कमी असा मी समता सैनिक दलाचा आणि आमचं ते तो सगळा एरिया सगळा हा एक प्रकारचा एका विशिष्ट प्रकारे चळवळीच्या दृष्टीनं हा होता. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ जोरात होती. आमच्या बिल्डिंगमध्येच राहणारा लोक त्याच्यामध्ये शहीद झालेले वगैरे आहेत. तर हा सगळा होतं हा चळवळीचा होतं. चळवळ मोठ्या प्रमाणात होती. काँग्रेस पक्ष मोठ्या प्रमाणात होता. तर समाजवादी पक्ष त्याचंही प्राबल्य सुरू झालं होतं. कम्युनिस्टांचं प्राबल्य सुरू होतं. राजकीय पक्ष महत्त्वाचे होते आणि साहित्यामध्ये एक वेगळ्या प्रकारची उर्मी निर्माण झाली की बाबासाहेबांनी हे आमच्या हातात लेखणी दिल्यानंतर जी एखाद्या शेतामध्ये बरेच दिवस शेत जर ते शेती केली नसेल आणि त्याच्यानंतर जर शेत केलं तर त्या शेतात भरभरून पीक येतं. नापीक जमिनीमध्ये भरभरून पीक येतं. तसं साहित्याचं मोठं पीक यायला लागलं आणि ते बाबासाहेबांनी शिका संघटित व्हा हा जो दिलेला मंत्र होता त्यामुळे शिका संघटित व्हा त्यामुळे लिहा हा देखील बाबासाहेबांचा त्या काळातला होता. आम्ही सगळे लिहायला लागलो. 1960च्या दरम्यानमध्ये आमच्याकडे अनेक लोक लिहित होते. खूप लोक लिहित होते आणि वातावरण असं होतं की त्यांना लिहिणं एवढंच त्यांचं मर्यादित नव्हतं. त्यांना सामाजिक कार्य, राजकीय कार्य, रिपब्लिकन पक्षाची स्थापना या सगळ्या गोष्टीमुळे ही सगळी मंडळी लिहिणारे हात कमी पण विषय जास्त अशा अवस्थेमध्ये आम्ही लिहायला लागलो. आणि त्या पहिल्या पिढीतल्या त्या लेखकापैकी मी माझ्या लेखाला सुरुवात जी केली, मी सिद्धार्थ कॉलेजचा विद्यार्थी आहे. मला गर्व आहे की आय एम सिद्धार्थियन. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या सिद्धार्थ कॉलेजची ते हे केलं पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या वतीनं हे केलं त्या सिद्धार्थ कॉलेजमध्ये सुद्धा मी माझ्या दारिद्र्यामुळं रेग्युलर कॉलेजमध्ये शिकलो नाही. सकाळचं कॉलेज बाबासाहेबांनी सुरू केलं. सकाळचं कॉलेज बंद झाली. रात्रीची कॉलेज सुरू झाली. मी रात्रीच्या कॉलेजमध्ये गेलो. म्हणजे अर्निंग अँड लर्निंग अच्छा हे एकाच वेळेला कायमच होतं. मी त्याची पाठ सोडली नाही कारण बाबासाहेबांनी सांगितल्यापर्यंत माझ्या हृदयात कोरला गेला होता. त्यामुळे मी लर्निंग आणि अर्निंग हे एकाच वेळेला कायमचं सुरू केलं आणि असं करता करता मी अगदी ग्रॅज्युएशन झालो. मग माझं वय वाढल्यामुळे मी ऑफिस ट्यून झालो. ऑफिस म्हणजे मला प्रमोशन पहिलं मिळालं ते माझ्या मी ह्याच्या क्वालिफिकेशनमुळे नाही, वय वाढलं म्हणून मला प्रमोशन मिळालं. आणि त्यावेळेला मला 15 रुपये 7 रुपये मला मिळाले, जास्त मिळाले पगारामध्ये. हे केवळ प्रमोशन हे माझ्या वयामुळे मला प्रमोशन मिळालं. आणि ही त्यांचं परंपरा ती प्रमोशन शिक्षणाने मिळालं पाहिजे हे गृहीत धरून मग माझं शिक्षण वाढवतच गेलो. मी ग्रॅज्युएटसुद्धा झालो. तो देखील त्या काळात मी नाईट नाईट कॉलेजमधूनच मी ग्रॅज्युएट झालेलं आहे. सिद्धार्थ ते नाईट कॉलेज याच्यातून मी झालेलं. नंतर विद्यापीठात मी MAला गेलो. MAमध्ये मला त्या काळामध्ये माझ्याबरोबर अनेक मी साहित्याचार्य आहे. आता मी आपल्याला सांगतो लोकांनाही केलं पाहिजे की साहित्याचा आचार्य मुंबई मराठी साहित्य संघ नावाची आपली जी एक महत्त्वाची संघटना केळेवाडीमध्ये गिरगावातला तिथं त्यांचे साहित्याचे क्लास चालायचे. म्हणजे साहित्याचे क्लास जे वाङ्मय विशारद अमुक वगैरे त्या साहित्याचार्य शेवटची पदवी असायची. साहित्याचार्य आणि MA हे इक्वॅलेंट होतं. म्हणजे मी एका बोला मला दिवसभर कॉलेज नसायचं. कॉलेजमध्ये माझं फार कमी होतं. अनंत काणेकर माझे शिक्षक होते. अनंत काणेकर तेव्हा शिकवायचे वगैरे नाही, ते म्हणायचे. ते फक्त त्यांचा ते आले की आम्हाला त्यांच्याकडून त्याचे अनुभव फक्त मिळायचे. ते अनुभव सांगायचे, रशातला अनुभव, इकडचा अनुभव, तिकडचा अनुभव. मला शिक्षक जे होते ते रमेश तेंडुलकर होते. सचिन तेंडुलकरचे वडील ते शिक्षक होते. माझ्या साहित्यावर खूप प्रेम करायचे. माझे पहिलं जे लिखाण आहे ते म्हणजे सिद्धार्थ कॉलेजची जे एक बोर्ड असतं त्यावेळेला एक नोटीस बोर्ड असायचा. त्या नोटीस बोर्डावर आमच्या वाङ्मय मंडळाचं त्या विद्यार्थ्यांचं साहित्याचं म्हणजे लिहायला आम्ही सुरुवात तिथून केली.
सिद्धार्थ कॉलेजच्या ह्याच्यापासून सुरुवात केली आणि पुढं मी अनेक ठिकाणी आमच्या हायस्कूलचा हस्तलिखिताचा संपादक झालो. अनेक हस्तलिखितं त्यावेळेला मी संपादित केली. म्हणजे एक तर असा का एक वर्ष असं होतं की इयत्ता 9वीला असताना आमच्या पूर्ण शाळेचे हस्तलिखित संपादन मी केलं. शाळा 11वीपर्यंत आणि संपादक मात्र 9वीचा विद्यार्थी. अच्छा. म्हणजे हे सगळं आता आठवलं की मलाही आश्चर्य वाटतं की हे कसं काय सगळं शक्य झालं. पण मी आमच्या ज्या विभागात मी राहत होतो, बापटेरो नावाचा विभाग आहे सिद्धार्थनगर, त्या विभागामध्ये प्रत्येक मंडळ तिथे प्रत्येक ताळीचं एक मंडळ असायचं आणि ते प्रत्येक मंडळ वर्षाकाठी एक हस्तलिखित छाप तयार करायचं आणि ज्यांचं हस्ताक्षर चांगलं असेल अशा लोकांना ते लिहायला हवायचं. माझं हस्ताक्षर जरा बऱ्यापैकी चांगलं होतं, त्यामुळे मी संपादकही त्याचा हस्तलिखिताचा संपादकही झालो. आणि कोकणामध्ये मी कोकणात असल्यामुळे आणि कोकणी वस्तीमध्ये राहत असल्यामुळे तिथं पंचायत समिती नावाचा एक प्रकार असतो, बहुजन पंचायत समिती नावाचा प्रकार असतो. आणि तिथं मी सगळ्यात शिकलेला जास्त म्हणून, म्हणजे 7वी 8वी शिकलं म्हणजे जास्त शिकणं त्या काळामध्ये असल्यामुळे त्या पंचायत समितीचा मिनिट लिहिणारा, मिटिंगचं मिनिट लिहिणारा कोणतरी माणूस पाहिजे म्हणून मग मला सेक्रेटरी वगैरे केलं गेलं. मी त्या काळामध्ये 1963च्या दरम्यान मी रिपब्लिकन पक्षाचा कमाटे वार्डाचा सेक्रेटरी होतो. तो केवळ माझ्या बुद्धिमत्तेमुळे नव्हे तर मला मिनिट लिहिता येतं, मी मिनिट लिहू शकतो म्हणून मला त्यांनी सेक्रेटरी केलं होतं. अशा प्रकारचं वेगवेगळ्या फॅक्टर्स आहे ना, ते माझ्या मत्तीला सगळे आले. आणि त्याच काळामध्ये दादासाहेब गायकवाड यांनी 1964 साली म्हणजे 1963च्या नंतर त्यांनी जो भूमिहीनांचा लढा केला. दादासाहेब गायकवाडांनी त्या भूमिहीनांच्या लढ्यामध्ये पहिला प्रथम मी जेलमध्ये गेलो. 1963 साली 1964च्या सुरुवातीला मी जेलमध्ये हवा त्यावेळेला काढले. त्यावेळेला दादासाहेब गायकवाडचा तो जो हा होता लढा होता तो इतका प्रकर्षाने इतका मोठा होता की त्यावेळेला मुंबईतले सगळे जे जेल ते भरलेले होते. आणि नवीन लोकांना ठेवायचं कुठं तर त्यावेळेला शाळा किंवा एखादे नाट्यगृह, सिनेमागृह या अशा ठिकाणी आम्हाला ठेवलं जायचं. आणि मला जे ठेवलं गेलं होतं ते मला आठवतं की पलटण रोड नावाचा विभाग आहे, ज्या विभागाला आता माता रमाईच्या नावानं तो ओळखला जातो. त्या ठिकाणच्या एका शाळेमध्ये मला ठेवलं होतं. म्हणजे मला ते आठवतं कारण मी त्यावेळेला विद्यार्थी जे विंग होतं कमाटेपुरातल्या विद्यार्थ्यांचं जे विंग येतं त्या विद्यार्थी विंगचा मी मुख्य होतो. आणि म्हणून मला त्यावेळेला जेलमध्ये टाकलं होतं. जे जेलची हवा मी 1964 साली पहिला प्रथम घेतलेली आहे. अर्थात ते जेल म्हणजे रेग्युलर जेल नव्हतं, तुम्हाला सांगितलं कसं आर्टिफिशियल जेल झाला. तुम्हाला आता अटक करण्यात आली आहे एखाद्या मोठ्या मैदानात, आझाद मैदानात सगळ्यांना उभं करायचं आणि तुम्हाला जेलमध्ये टाकण्यात आलं आहे असं, कारण जागाच नव्हती जेलमध्ये ठेवायला. अनुभव तो पहिला. हां, मग त्यामुळे ते जेलमध्ये जेलमध्ये वाईट अनुभव जे लोक येतात, मला जो जेलचा अनुभव आला हा चांगलाच अनुभव आला. आणि त्यानंतर मग पुन्हा पुढच्या आयुष्यामध्ये दलित प्रजाच्या काळात जेव्हा मला जेलमध्ये जायची वेळ यायची तेव्हासुद्धा मला इतकं मिळालं की शिकलेला मी असल्यामुळे मी जे जेलर असायचे त्या जेलरला पोलीस डिपार्टमेंटशी माझे फार खूप संबंध चांगले असायचे. ते सांगायचं हा शिकलेला आहे. आणि मग जेलरला मदत करणारा, हजेरी घेणारा वगैरे असा म्हणून म्हणतो. त्यामुळे मला त्यावेळेस देखील मला चांगला मिळालं. मला जी भाजी मिळायची की मला ती मी जाऊन स्वतःहून मी हवा असलेला कांदा जे जे आरोपींना काय चांगलं जेवण नसतं, पण त्या काळामध्ये मी मास्तर असल्यामुळे मला ते सगळं. तुम्हाला विचारायचं नाही, तुम्ही मास्तर आहात, एवढे उच्च शिकलेले आहात, तुम्ही कशाला या भानगडीत पडताय या अशा चळवळीच्या आणि या सगळ्या? माझे जे सुरुवात झाली ती दादासाहेब गायकवाडांच्या भूमिहीनापासून झाली. म्हणजे भूमिहीनांच्या चळवळीमध्ये मी पहिल्यांदा जेलमध्ये गेलो आणि ते जेलमध्ये मला वाईट अनुभव आला नाही ना. जेल चांगल्या ठिकाणी मस्त दिसलं मला. आणि मग पुढं ज्यावेळेस दलित प्रांताच्या काळामध्ये दलित त्यांच्यावर प्रचंड प्रमाणात अत्याचार व्हायला लागले 70च्या त्या काळामध्ये मग
मी जेलमध्ये जायला लागलो किंवा मला जेलमध्ये टाकण्यात आलं होतं. ही दलित पॅनलची स्थापना ही 29 मे 1972 या दिवशी मी आणि नामदेव ढसाळ या दोघांनी केली. त्यावेळेला ब्राह्मणगाव नावाच्या गावात 2 महिलांची नग्न धिंड काढण्यात आली होती. केवळ त्यांची बाजूच्या विहिरीवर सावली पडली म्हणून, विहिरीवर पाणी प्यायला म्हणून नव्हे. हे 70-72 साली 72ची गोष्ट आहे ही. ही 19 मे 72ची उन्हाळ्यामध्ये, कडक उन्हाळ्यामध्ये त्या थोडासा थंडावा यावा म्हणून त्या विहिरीच्या बाजूनं घ्यायचा, एखाद्या AC च्या बाजूने जावं आणि थोडीशी थंड हवा मिळावी त्या उद्देशानं त्या विहिरीच्या बाजूने गेल्या. आणि त्या विहिरीच्या बाजूने जात असताना त्याला का त्या विहिरीच्या पाण्याचा थोडासा थंडावा लागेल या उद्देशानं त्या गेल्या. रखरखचं ऊन होतं मे महिन्याचं. त्यांची सावली त्या विहिरीवर पडली आणि सावली ते विहीर भ्रष्ट झाली की ती अशुद्ध झाली म्हणून त्या 2 महिलांची नग्न धिंड काढण्यात आली. आणि त्यावेळेला वसंतराव नाईक हे मुख्यमंत्री होते. आम्ही त्या काळामध्ये सिद्धार्थ विहार ज्याला आहे आता ते तोडण्यात आलं आहे, या सिद्धार्थ विहारामध्ये आम्ही त्यावेळेला युवक आघाडी नावाची होते, धरेकर होते, राजा ढाले होते, ही सगळी मंडळी होती. आम्ही त्यांना सांगितलं की अशाचा प्रकार होतो. त्यांनी ते दगडी चेहऱ्याचे होते, वसंतराव नाईक हे दगडी चेहऱ्याचे होते. त्यांच्या चेहऱ्यावर कधी स्मित रेषा आलेली मी पाहिलेली नाही. त्याला आम्ही निवेदनं दिली, सगळी दिली. आणि मग डायलॉग झाला तेव्हा मग आम्ही हातात कायदा घेऊ असं एक पत्रक काढण्यात आलं. आम्ही हातात जर अन्याय अत्याचाराला बिमोड नाही करता आला तर हातात कायदा घेऊ आणि असं पत्रक काढण्यात आलं. त्या पत्रकावर आम्ही सह्या केल्या. बऱ्याच लोकांनी त्या पत्रकावर सह्या केल्या नाही, कारण त्यांचं काय म्हणणं आहे, बाबासाहेबांचे आपण अनुयायी आहे आणि हातात कायदा घेऊ आपण म्हणणं हे बरोबर नाही. मी सांगितलं, बुद्धानं सुद्धा सांगितलं आहे जिथं आवश्यकता असेल तिथं तुम्ही किल म्हणजे तुम्हाला विल म्हणून नाही, आवश्यकता असेल तर किल करा, तुमची विल आहे म्हणून नव्हे. बरोबर. त्यामुळे आम्ही त्याच्यावर काही लोकांनी सह्या केल्या, काही लोकांनी सह्या केल्या नाही. आणि त्यानंतर मग आम्ही सिद्धार्थ विहार आल्यानंतर त्या महिला ज्यांना त्यांना नग्न करण्यात आलं होतं त्या गावाला आपण जाऊया, त्याला साडी तुळू देऊया असा निर्णय झाला सिद्धार्थ विहारमध्ये. त्यामुळे ते सगळे आमच्याबरोबर होते. आजचे जे महत्त्वाचे तुम्हाला नेते दिसतील ते हुसेन दलवाई असतील, मुणगेकर असतील किंवा भाऊ तोडसेकर असतील, ही जी सगळी मंडळी त्या काळामध्ये आमच्याबरोबर होती. त्यांनी असा निर्णय घेतला की त्या गावाला जायचं त्या स्त्रियांना साड्या चोळ्या द्यायच्या. मी आणि नामदेवने विरोध केला. आम्ही सांगितलं त्या गावाला जायचं नाही पुन्हा. याच त्या 2 स्त्रिया ज्यांची नग्न धिंड काढण्यात आली होती हे आणखी पुन्हा सगळ्या लोकांना सांगायचं, आम्ही त्यांची बदनामीची प्रकारची करायची. आणि म्हणून मी आणि नामदेवने आजच्या भाषेत ते सभागृहातून बाहेर पडलो आम्ही म्हणजे. आणि तिथून मग दुसऱ्या दिवशी ती 28 तारखेची गोष्ट, 28 मेची 29 मेला नेहमीप्रमाणे माझ्या घरी आला. तो माझ्या घरी बाजूलाच आम्ही राहतो. तो अत्यंत जे दारिद्र्याचा वाढलेला, दारिद्र्य माझ्याकडे होतं पण मी नोकरीला होतो, व्हाईट कॉलर होतो. पण तो आला आणि आम्ही जात असताना माझा कमाटीपुरा सिद्धार्थनगर वापडी रोड या कमाटीपुरा विभागात ते पहिल्या गल्लीजवळची ती वसाहत आहे. तिला झेड गल्ली पण म्हणायचे. तिला सिद्धार्थ नाव जर रेड लाईट एरिया आहे सिद्धार्थनगर असं तरी ते झेड. त्या रस्त्याने आम्ही जाता जाता आता काय करायचं काय, बाकीचे आपले सहकारी तर तिकडे चाललेत, ब्राह्मणगावला चाललेत, आपण काय करायचं. आपण तर सभागृह बाहेर पडलो आहे, सभागृहातून बाहेर पडलो आहे. आणि मग आम्ही त्या ठिकाणी रस्त्याने जाता जाता संघटना आपण स्थापन करूया. मग ते आधी अंडरग्राऊंड करूया, नंतर अंडरग्राऊंड केली तर ते लक्षात येणार नाही लोकांच्या, मग ओपनली करूया. असं करता करता नाव कुठलं पाहिजे काय असं हे करता करता मी आणि नामदेवने आम्ही त्या दिवशी आम्हाला अमेरिकेतली ब्लॅक पॅन्थर माहिती होती, ते तिकडे कसे लढतात ते माहिती होतं. त्यांचे टाईम नावाचं मॅगझिन ते आमच्या वाचनात येत होतं. त्यामुळं आम्हाला ब्लॅक पॅन्थरचा इतिहास थोडासा माहिती होता. ती 66 साली तिकडं 2 माणसांनी स्थापन केली होती, बॉबी सील आणि यांनी. त्यामुळे आणि तशाच प्रकारची संघटना आपण इथं स्थापन करूया. पॅन्थर
म्हणजे ज्याला नरडीचा घोट घेणारा प्राणी म्हणून जे होतं, तसा या अत्याचारी शक्तीचा घोट घेण्यासाठी म्हणून आम्ही दोघांनी मिळून त्या दिवशी ते नाव मुकरर केलं. दलित प्रांतर हे नाव रस्त्यात मुकरर झालं, त्याची स्थापना रस्त्यातच केली. मग नामदेव हा नोकरीला नसल्यामुळे नामदेवला मी वर्तमानपत्राकडे पाठवलं आणि नामदेवने वर्तमानपत्राच्या बातम्या दिल्या. त्यावेळेला समाजवादी पक्षाच्या ऑफिसमध्ये जाऊन मी ते टाईप करून घेतलं. पैसा आहे कोणाकडं, टाईप करून घेतलं आणि नामदेवने त्या सगळ्या बातम्या जिकडे तिकडे पोहोचवल्या. विशेषतः त्यावेळेला वर्तमानपत्र ही गिरगावाच्या परिसरात होती, नावाकाळ तिथंच होतं. ते जरा पुढे गेले की लोकसत्ता होतं, इकडे मराठा होतं, हे असे सगळे होते. त्यामुळे त्यांनी बातम्या दिल्या. काही बातम्या ह्या 30 मेला आल्या, काही बातम्या 1 जूनपासून झाल्या आणि अशा प्रकारे परंतु बातम्या ज्या आल्या त्या कुठल्या तरी शेवटच्या पानावर अगदी म्हणजे छोटीशी बातमी आली. पोलिसांनी त्याचा कॉग्निजन्स पण घेतला नाही. त्याला असं वाटलं की असे आणखी एक दलितांची आणखी एक गट निर्माण झाला असेल, त्यांनी कॉग्निजन्स घेतला नाही. परंतु ती बातमी आली आणि त्यानंतर मग म्हणजे तरुणांना एकत्र करण्यासाठी आम्ही प्रयत्न केला आणि 29 मे 1972 या दिवशी स्थापन झालेली संघटना तरुणांना एकत्र करण्यासाठी 9 जुलै 1972 या दिवशी मोठ्या पावसामध्ये जिथं मी राहत होतो त्या बापटरोडच्या भागामध्ये तिथं पहिला मेळावा गेला आणि त्या पहिल्या मेळाव्याला त्या दिवशी सकाळी एक मंत्री परिषद झाली होती कांबळे यांची. तर त्या परिषदेत राजा ढाले आले होते. ढाले आणि आम्ही सिद्धार्थचे एका बेंचवर बसणारे विद्यार्थी ते मला सिनियर होते, पण त्या बेंचवर बसणारे. त्या काळात तसं होतं, सिनियर आणि ज्युनियर ह्या दोघांचा अभ्यासक्रम एकत्र असायचा. ते माझ्याबरोबरचे होते. मी त्यांना घेऊन आलो. पाऊस प्रचंड होता आणि त्यानंतर मग संध्याकाळी 4च्या पाऊस जरा कमी झाला असं वाटलं. मीटिंग आमची सुरू झाली. मुंबईतल्या काही ठराविक ठिकाणचे लोक आले होते. तो पहिला मेळावा होता आणि तिथं आता त्याचा अध्यक्ष कसबे होते, अर्जुन शंकर कसबे, जे माझे साहित्याचार्याचे वर्गमित्र होते, साहित्याचार्याचे ते होते. आणि तिथं आता कार्यक्रम द्यायचा, ॲक्शन प्रोग्राम म्हणून द्यायचा. यासाठी मी त्याचं संयोजन केलं होतं. म्हणजे नियंत्रण सगळं ते माझ्याकडं होतं, मी केलं होतं. आणि मग तिथं राजा ढाले यांनी जो प्रोग्राम दिला तो प्रोग्राम असा होता की त्याच वर्षी भारतीय स्वातंत्र्याला 25 वर्ष झाली होती. 1972 72 त्यामुळे त्याने बोलला हा स्वातंत्र्य आपल्यापर्यंत आलंच नाही, हे आपल्या झोपडीपर्यंत आलं नाही. ते स्वातंत्र्य ज्यांना मिळालं त्यांना इतरांना मिळालं, आम्हाला स्वातंत्र्य मिळालं नाही. म्हणून आमच्या दृष्टीनं हे स्वातंत्र्य हे काळोखी आहे. याला म्हणजे त्यांनी शब्द वापरला, हा काळा स्वातंत्र्य दिन आहे, काळा स्वातंत्र्य दिन आहे असं त्यांनी म्हटलं. आणि त्या दिवशी मग त्यांनी तो कार्यक्रम दिला. त्या कार्यक्रमाच्या त्याच वेळेला साधना नावाचं जे पुण्यामध्ये मासिक होतं, त्यांची देशाला स्वातंत्र्य मिळालं म्हणून ते एक विशेषांक काढणार होतं. या विशेषांकात त्याला SM जोशी वगैरे तिकडे असायचे. मग अनिल अवचर कार्यकारी संपादक होते. ते आम्हाला येऊन भेटून गेले, आम्हाला आर्टिकल द्या म्हणून. कारण लेखक म्हणून मी लोकांच्या समोर होतो, नामदेव लोकांच्या समोर होतो, राजा ढाले वगैरे सगळे लोक होते. आणि मग त्यांनी आम्हाला 15 ऑगस्टला काळा दिवस करायचा होता म्हणून प्रचारासाठी मी आणि नामदेव आम्ही प्रचार करतो. आम्हाला दोघांना लेख लिहिता आला नाही. त्या तो विशेषांक निघाला होता साध्याचा, तो विशेषांकामध्ये आम्ही दोघांनी लिहिलं नाही, बाकी सगळ्यांनी अनेकांनी लिहिलं. अर्जुन डांगळेनं लिहिलं, तेंडुलकरने लिहिलं, दया पवारने लिहिलं, या सगळ्या लोकांनी लिहिलं. परंतु आम्ही मात्र दोघांनी त्याच्यात लिहिलं. त्याच्यामध्ये राजा ढाले यांचा स्वातंत्र्यावरचा लेख होता आणि त्या लेखामध्ये त्याला असं होतं की मुंबईच्या पोलीस कमिशनरने सिनेमा संपल्यानंतर त्यांनी एक ऑर्डर काढली होती की लोकांनी उभं राहायचं आणि राष्ट्रध्वज फडकेल त्यावेळेला लोकांनी त्याला सन्मान म्हणून उभं राहायचं. जो उभा राहणार नाही त्याला 350 रुपये शिक्षा असा त्यांचं तो होते. आणि मग ढाले
याने आर्ग्युमेंट केला की एखाद्या महिलेला नग्न केलं तिथे केलं तर त्यासाठी त्याची शिक्षा होते ती 50 रुपयाची शिक्षा होते आणि हा एक ध्वज कपडा त्या कपडाला एक सन्मान देण्यासाठी जर आपण उभं नाही राहिलो तर 300 रुपये देतात. हा राष्ट्रध्वज काय करायचा म्हणून त्याने जो काही शब्द वापरला त्याच्यावर मोठं वादळ झालं. आणि आज मी अत्यंत प्रामाणिकपणाने सांगतो आज राजा नाही नामदेव नाही मी एकटाच त्यातला आहे. त्या पहिल्या मेळाव्याला जे आज स्वतःला ते संस्थापक म्हणवतात त्यांच्यापैकी कोणीही नव्हतं कारण माझ्याकडे त्या दिवशीची मी मगाशी सांगितल्याप्रमाणे मिनिट लिहायची पद्धत माझी जी होती ती मिनिट लिहिण्याची वही माझ्याकडे त्या वेळेपासून आहे. आणि मला टेलिफोनमध्ये असताना नोटिंग करायची जी पद्धत ती डोक्यात असल्यामुळे त्याचं माझ्याकडे आधी नोटिंग आहे. ज्यांना कोणाला बघायचं असेल त्यांना ते आधी ते म्हणू शकेल हजर कोण होते आणि ते आता स्वतःला दलित बंधूचे संस्थापक म्हणवतात. ते खरं आहे की नाही ते संस्थापक असेल तर त्या मिटिंगला ते का हजर नव्हते. पाऊस होता मान्य आहे पण तरी पण का नव्हते हे कळतं. तर आता दलित पंथाची स्थापना ही 29 मे 1972 झाली. तिचा पहिला मेळावा 9 जुलै 1972 पावसाळा झाला आणि त्याची जी बरखास्ती ही इंदिरा गांधीने 25 जूनला 75ला आम्ही इमर्जन्सी आणल्यामुळे तिथे झालं आणि मग आम्ही 77 साली आम्ही ती बरखास्त केली. हा सगळा दलित पंथाचा इतिहास आहे. बऱ्याचशा लोकांना मी जरी लिहिलं असलं तर ते सगळ्यापर्यंत पोचलं नसेल कदाचित म्हणून असेल परंतु आज जो उठतो तो स्वतःला पॅन्थरही म्हणवतो स्वतःला पॅन्थरचा बापही म्हणवतो काय म्हणायचं तर म्हणत्या. परंतु मी आणि माझ्याबरोबरचे सहकारी त्या काळातले अजूनही काही जिवंत आहे हाताच्या बोटावर आहेत तर त्यांना विचारा ते सांगतील की आता जे स्वतः दलित पॅन्थरचे बनवतात हे त्या काळामध्ये आमच्याबरोबर कधी जेलमध्ये नव्हते आमच्याबरोबर कधी कुठल्या कार्यक्रमात नव्हते ते गीता दहनाला नव्हते ते कुठल्याच प्रोग्रामला नव्हते. जे सांस्कृतिक महत्त्वाचे कार्यक्रम केले किंवा एखाद्या गावावर जेव्हा धाड टाकायचो अत्याचार झालेल्या गावावर धाड टाकायचो तेव्हा देखील ते येत नव्हते आणि तरी देखील ते स्वतःला दलित पॅन्थरचे आमच्या समोर आतापर्यंत दलित पॅन्थर उल्लेख येतो तेव्हा ढाले ढसा जवी पवार त्यातल्या तर अर्जुन डांगळे अशीच नावं येतात म्हणजे बाकी येत नाहीत. दुसरी गोष्ट आता तुम्ही गीता दहनाचा उल्लेख केलात तर गीता दहन जे झालं दलित पॅन्थरने जो गीता दहनाचा कार्यक्रम केला होता तर ती भगवद्गीता नेमक्या त्याच्या मागची भूमिका काय होती त्या जाळण्यामागची. दलित पॅन्थरची स्थापना झाल्यानंतर त्याचा एक थोडासा बघा इतिहास सांगतो की 1966 साली शिवसेना स्थापन झाली होती आणि शिवसेनेचं सुरुवातीचं जे होतं ते महाराष्ट्रातल्या लोकांना नोकऱ्या देणे याच्या पलीकडे नाही. मराठी माणूस हा त्यांच्यासमोर होता आणि त्यामुळे आणि रिपब्लिकन पक्षाचं नेतृत्व होतं हे त्यावेळेला काँग्रेसच्याकडे एक प्रकारचं घाण होतं. रिपब्लिकनचे दोन पद होते काँग्रेस अँटी काँग्रेस जे प्रो काँग्रेस आणि अँटी काँग्रेस असं रिपब्लिकन नेतृत्व होतं. आणि हे रिपब्लिकनचे आमच्यासारखे जे तरुण होते त्या काळातले ते प्रो काँग्रेस पण नव्हते आणि अँटी काँग्रेस पण नव्हते. त्याला नॉनव्हेज असलेली त्याला शिवसेना जवळची वाटली कारण शिवसेनेच्या तिथं एक प्रकारची लुटालूट करता येते अमुक करता येतं मराठी माणसाला नोकरी मिळाली पाहिजे हा जो मराठी बाणा वगैरे त्यामुळे बरेचसे आमचे तरुण हे त्या काळामध्ये शिवसेनेकडे गेले. कित्येक लोक शिवसेनेचे शाखाप्रमुख झाले. कित्येक लोक दलिताचे सुरुवातीचे शिवसेनेचे जे लोक होते त्यावेळेला गोळी खायला दलितांचे होते आणि पोळी खायला मग ते सगळे बाकीचे लोक होते. ते त्यावेळेला पोळी खात नव्हते आम्ही पोळी खात होते आमचे लोक गोळी खात होते. आणि मग झालं असं की दलित पॅन्थर तशाच प्रकारची आक्रमक आहे लढाऊ आहे लढते आहे आणि आपल्या महिलांच्या अत्याचाराच्या विरुद्ध लढते. मग आपण त्यांच्यासाठी लढण्याऐवजी आपण आपल्या पोरांच्या बरोबर काही येऊ नये म्हणून ती दलित पॅन्थरचे तिकडे गेले ते दलित गेलेले तरुण ते आमच्याकडे आले आणि वस्तीमध्ये शिवसेना विरुद्ध दलित पॅन्थर असे राडे सुरू झाले. असे राडे सुरू झाले आणि त्यामुळे झालं काय
त्या काळामध्ये ठाकरेंची भूमिका बदलत गेली. आधी ठाकरे हे अत्यंत जे निधर्मवादी होते ते आता ते त्यांना परंपरा होती, त्यांच्या प्रबोधनकारांची परंपरा होती, त्यामुळे ते त्या विचारात होते. परंतु राजकारणामध्ये त्यांना गर्दी महत्त्वाची होती आणि गर्दी कशी मिळते तर सामान्य माणसाच्या विचाराला हात लावला तरच. आणि सामान्य माणूस कोण तर तो हिंदुत्ववादी. तर त्यामुळे त्याने हिंदुत्ववादी किंवा आम्हाला याचा अभिमान आहे, स्वाभिमान आहे असं करून ते हिंदू आले. आणि मग ते त्या हिंदू धर्मग्रंथाबद्दल, हिंदूंच्या याच्याबद्दल वगैरे जाहीर सभेमध्ये बोलू लागले आणि त्यामुळे असं झालं असं की तुम्ही जे धर्मग्रंथ म्हणताना ते धर्मग्रंथ आहेत का, हिंदूंचा कोणता ग्रंथ आहे तो धर्मग्रंथ आहे सांगा अमुगा. आणि मग त्यांनी कुठंतरी एकदा म्हटलं ते की गीता हा आमचा धर्मग्रंथ आहे, नंतर मनुस्मृती हा आमचा धर्मग्रंथ आहे असं त्यांनी कुठंतरी म्हटलं होतं. आणि ते वर्तमानपत्रात जोराने आलं होतं. आम्ही म्हटलं मनुस्मृती बाबासाहेबांनी जाळली, तिला आता जाळण्याचा प्रश्न येत नाही. पण हा जो आहे गीता आहे, जी गीता एका गवळ्याने लिहिली, आम्ही त्यावेळेला लोक म्हणत होतो एका गवळ्याने लिहिलेली आहे ती गीता, ही जर धर्मग्रंथ असेल तर ती. आणि त्याच्यात तो म्हणत असेल जाती मी तयार केल्या, जाती मी तयार केला, मी निर्माण केला असं जर गीता म्हणत असेल तर ती गीता आम्ही जाळणार. असं करून आम्ही गीता जाळण्याचा जाहीररित्या जाळू सांगितलं, जाहीररित्या. आणि ते शिवाजी पार्कच्या मैदानावर जाळू, तुमचं घर जवळ आहे तिथून, तिथे आम्ही जाळू असं म्हटलं. आणि ती गीता दहन आम्ही निवडणुकीच्याच दिवशी त्या उद्या 2 दिवसांनी निवडणूक होणार आहे महानगरपालिकेची, त्या काळामध्ये आम्ही निवडणुकीचा आम्ही आमचा प्रचार करून आलो आणि गीता जाळली. या गीता जाळणीमध्ये त्यावेळेला ही मंडळी कोणी नव्हती. त्या गीता जाळणीमध्ये त्यावेळेला राजा ढाले, विठ्ठल साठे आणि जयवी पवार हे 3-4च तुम्हाला नावं दिसतील, बाकीची नावं त्यावेळेला हे कोणच नव्हते. पण गीता जाळण्याचा कार्यक्रम आम्ही केला आणि एक वेगळ्या प्रकारचं वातावरण निर्माण केलं. म्हणजे धर्माच्या विरुद्ध नव्हतो आम्ही, पण धार्मिक ग्रंथ कोणते आणि त्या धर्मग्रंथांनी जर असे शिकवले असेल तर ते ग्रंथ आम्ही जाळू. आणि तशाच प्रकारची पुढे आणखी काही वर्षाने मी गांधी वाङ्मय जाळलं. मी स्वतः गांधी वाङ्मय जाळलं. त्याचं एक कारण ते होतं की गांधी हे देखील त्यावेळेला हरिजन म्हणून आम्हाला म्हणत होते. हरिजन शब्द दिला होता, हरीची लेकरं म्हणायचं, हरीची लेकरं आणि त्यांच्यावर अन्याय करायचा. हा अशा गांधीला त्यांना त्यांचे साहित्य जाळलं पाहिजे म्हणून गांधी वाङ्मय मी जाळलं आहे. आणि एक आपला सांस्कृतिक लढा, म्हणजे आम्ही राजकीय लढा केला नाही, आम्ही सामाजिक आणि सांस्कृतिक हे 2 लढ्याला आम्ही धार आणण्याचा प्रयत्न केला. अर्थात खूप क्षेत्र होती काम करण्यासाठी, शेतीचं होतं, कामगारांचं होतं, या सगळ्यांच्याकडे आम्ही लक्ष पुरेसं द्यायला आम्हाला वेळ मिळाला नाही. पण आम्ही सांस्कृतिकदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या आम्ही फार मोठं काम केलं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तरुणांना आम्ही जागृत केलं, त्यांच्यामध्ये एक विजिकिषा निर्माण केली, एक वेगळ्या प्रकारची उर्मी तयार केली आणि मरायला आम्ही केव्हाही तयार आहोत ही मरणाची पट्टी आम्ही डोक्याला लावून आम्ही मोर्चामध्ये येत होतो. त्यामुळं एक तरुणांना एक वेगळ्या प्रकारची, ज्याला शक्ती म्हणतो आपण, ऊर्जा, ती ऊर्जा देण्याचं काम आम्ही केलं. त्यावेळचा तरुणही तितकाच पेटलेला होता जो आज दाखवतोय पेटलेला, परंतु त्यावेळेला मात्र खरोखरच तरुण हा पेटलेला निस्वार्थ होता. कुठल्याही प्रकारचा स्वार्थ त्याच्या मनात नव्हता. असा निस्वार्थ असलेला आणि विजिगीषू ऊर्जस्वर स्वभावाचा तरुण आम्ही निर्माण केला. आणि त्या काळातलं जे एक अपत्य आहे, त्या काळाचं अपत्य आपण म्हणू की हा 60 ते 70चा जो काळ आहे, 70चा दशक आहे, या 70च्या दशकामध्ये इतर ठिकाणी ज्या गडबडी ज्या चळवळी होत होत्या, त्यात एक आंबेडकरी चळवळ ही जगाने तिची नोंद घ्यावी अशी चळवळ त्या काळामध्ये आम्ही केली. हे त्या काळाचं अपत्य आहे. सर, मग
तुमच्या म्हणण्याप्रमाणे हे दलित पॅन्थर हे त्या काळाचं अपत्य आहे, म्हणजे त्या काळानेच ती संघटना जन्माला घातली असं म्हणूया. त्या संघटनेचे अनेक उपक्रम झाले, अनेक चळवळी झाल्या. त्यापैकी काहीतरी पुण्यात शंकराचार्यांच्या सभेमध्ये पण काहीतरी निषेध व्यक्त केला होता. तो प्रसंग काय होता? तो तेव्हा होतात का तुम्ही तिथे? शंकराचार्याने पुरीचे शंकराचार्य त्यांनी एक असं स्टेटमेंट केलं की चर्मकार किती शिकला तरी तो चर्मकारच आहे, असं त्यांनी म्हटलं होतं. त्याला त्याच्या जातीच्या बाहेर जाता येणार नाही. आणि मी जातीय प्रत्येक मी हे त्यात मी त्याला पाठिंबा म्हणून त्याला काय शब्द बोलता येईल, पण त्याचं त्यांनी हे समर्थन केलं होतं. आणि त्या काळामध्ये कुमार सप्तर्षी म्हणजे युवक क्रांती दल, कुमार सप्तर्षी त्यांनी युक्रांत नावाची संघटना त्यांची होती. आणि नाही म्हटलं तरी थोडंसं म्हणजे जातीयवादाच्या विरुद्ध वगैरे लढणं किंवा या सगळ्याच्या विरुद्ध लढणं वगैरे हे त्यांचं काम होतं, काम करत होते ते. आणि त्यांनी अशी भूमिका घेतल्यानंतर जातीयवादाचा हे केल्यानंतर या अशा माणसाला आपण का सोडावं म्हणून नामदेव त्यावेळेला पुण्यात होते त्या दिवशी त्या. आणि मग ढसाळ आणि तिथल्या काही स्थानिक लोकांनी तिथं गेले ते त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी आणि अक्षरशः चप्पल फेकून मारली त्या शंकराचार्याच्या जो काय कार्यक्रम वगैरे होता तिकडे ते. आणि मग ते वातावरण जरा हे झालं ते. त्यानंतर मग शंकराचार्य जिथे जिथं जातील त्या त्या ठिकाणी त्यांचा निषेध करणं, त्यांना अलाउड करणं, त्यांना पळवून लावणं असल्या गोष्टीचा आमचा एक वेगळा कार्यक्रम पुन्हा सुरू झाला. कोल्हापुरात, सांगलीत आणि मुंबईत. ते दलित प्रांताची मुंबई त्यावेळेला म्हटलं म्हणजे थोडीशी पॉवरफुल अशी होते. मुंबईत काय ते येत नव्हते. मग मी त्यावेळेला पत्रक बहादूर होतो. खूप पत्रकं मी काढायचो. जरा काय झालं की पत्रक काढणारे त्या काळामध्ये 3 लोक होते, नाग गोरे, जयवी पवार आणि FM पिंटो. अच्छा. हां, हे तिघे पत्रकार होते. महाराष्ट्रामध्ये स्फोट आलं होतं, नाग गोरे, जयवी पवार आणि FM पिंटो. अच्छा. तर ते मी जरा कुठली काय गोष्ट झाली की मी पत्रक काढायचो, इशारा देणार. प्रत्येक पत्रात माझा इशारा असायचा. तर मी पण त्याला तुमची असेल ताकद तर तुम्ही म्हणजे मुंबईला येऊन बघा. मग त्याने ते स्वीकारलं, आम्ही मुंबईला येतो. आणि मुंबईतल्या खेतवाडी विभागात, मुंबईतल्या इकडचा ग्रँट रोड विभागातलं इथं काँग्रेसचं एक ऑफिस होतं, काँग्रेसचं. तिथं आता ते ऑफिस आहे, ते सखा पाटील बसायचे. ओके. हां, गिरगावातलं. तर त्या ठिकाणी त्यांनी याचा कार्यक्रम तरी ठेवला जे तिथं. आणि चॅलेंज त्यांनी माझं चॅलेंज त्यांनी स्वीकारलं होतं आणि ते येणार होते. आणि त्यांना हे माहिती होतं पोलिसांच्या मार्फत की हे चॅलेंज त्यांनी जे दिलं आहे ते लोक काही सभा होऊ देणार नाही, हे त्यांना माहिती होतं. आणि म्हणून त्यांनी त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी त्यांनी पोलीस बंदोबस्त वगैरे सगळं लावला. आम्ही फार वेगळ्या प्रकारचं विरोध करायचं. त्या कार्यक्रमात मी सगळ्यांना आधीच सांगितलं होतं की बऱ्यापैकी कपडे घालून तिथं सगळ्यांनी थांबायचं, आतमध्ये जायचं, आतमध्ये. आणि हे कळू द्यायचं नाही, एकमेकाशी बोलायचं नाही, हे कळू द्यायचं नाही की आपण संघटित इथं आहोत, आपण आहोत ते संघटित यायचं, हे कळू द्यायचं नाही. आणि पण ते पोलिसांच्या लक्षात आलं, ते लक्षात आलं. कारण पोलीस नाही म्हटलं तरी कुठल्या ना कुठल्या विभागात. आणि आमची पोरं त्या काळात जरा शिवसेनेच्या विरुद्ध लढणारी असल्यामुळे ती बऱ्याचशी पोलिसांच्या ओळखीची होती. त्यामुळे आणि मी एका हॉटेलमध्ये
त्याच्यामध्ये मी इराणी हॉटेल आहे त्या बाजूला भाऊपादीने ज्या व्यवस्थेचा उल्लेख केलेला आहे वाचू नकाच. वसुनाक त्या तिथं त्या भागामध्ये बडकमकर रोड अच्छा, हा लॅमिंग्डन. तिथं ते ऑफिस होतं आधी आहे ते. हां तर तिथं एका इराणी हॉटेलमध्ये मी बसून राहिलो. मी फक्त एकटाच राहिलो. माझ्याबरोबर कोणाला घेतलं नाही, कोणाची चर्चा नाही. पेपर घ्यायचा आणि आपण पेपर वाचत बसायचा तिथलाच पेपर घेऊन. पण त्यांच्या लक्षात आलं की आतमध्ये प्रचंड प्रमाणात लोक आहेत आणि बाहेर इशारा देणारा जय पवार बाहेर बसलेला आहे. मग त्यांनी ते केलं आणि त्या दिवशी काय झालं, त्यांनी आधी एक चॅलेंज जे स्वीकारलं होतं ते त्यांनी पोलिसांनी त्यांना सांगितलं की जबाबदारी आम्ही जास्त घेणार नाही. प्रचंड प्रमाणात विरोध आहे, मोठ्या प्रमाणात ते गडबडी होऊ शकते, काहीही होऊ शकतं हे त्यांनी सांगितलं. आणि त्यांनी कार्यक्रम मुंबईचा कार्यक्रम कॅन्सल केला. अच्छा. आणि मग आम्हाला संधीच मिळाली. पळाला शंकराचार्य पळाला आज. आणि मग त्या शंकराचार्याच्यावर आम्ही अनेक ठिकाणी मग नामदेवसह अनेक लोक आम्ही लिहित राहिलो. आणि हा शंकराचार्य नाही आहे तर अमुकचार्य असं करून सुरुवात केली. आणि मग नाही म्हटलं तरी धार्मिक असं तेडीचं वातावरण निर्माण झालं. आधी आम्ही धर्माच्याकडे म्हणून बघत नाही, धर्मग्रंथाकडे बघत होतो. धर्मग्रंथावरून ते ह्याच्यावर आलेत, चार पिठापर्यंत आले. या चार पिठाला माणसाने अशी भूमिका घेतल्यावर आम्ही फक्त पिठांच्या विरुद्ध उभं राहिलो, चारही पिठांच्या विरुद्ध. आणि त्याला धार्मिक स्वरूप आलं. याचा वाईट परिणाम असा झाला की जसा बाबासाहेबांनी 1935 साली हिंदू धर्म मी सोडणार म्हटल्याबरोबर बाबासाहेबांचे अगदी जवळचे सहकारी, जीवाला जीव देणारे सहकारी, ते जसं बाबासाहेबांना सोडून गेले 1935च्या घटनेनंतर. मी हिंदू धर्मात जगण्याला आलो, हा माझा काही दोष नाही, पण हिंदू धर्मात मी मरणार नाही हे म्हटल्यानंतर नाही म्हटलं तरी माणूस हा धर्मश्रद्ध असतो. कितीही माणूस असला तरी तो धर्मश्रद्ध असतो. आणि ते ते बाबासाहेबांचे जरी सहकारी असले तरी बाबासाहेब त्या काळात सगळ्या लोकांना जाती धर्माच्या लोकांना एकत्र करत होते. पण विचाराचा पक्का असल्यामुळे त्यांनी ती भूमिका घेतली की अत्याचार जे होतात त्याला कारण धर्मवादी मनुग्रस्त व्यवस्था आहे म्हणून त्यांनी तो धर्म सोडायची त्यांनी घेतली. त्याचीच पुनरावृत्ती जवळजवळ झाली. आणि आम्ही ही अशा प्रकारे धर्मग्रंथाच्या विरुद्ध बोलायला आल्यावर आमच्याकडचे जे बाकीचे सहकारी होते, आमच्याकडे सगळ्या जातीचे होते, सगळ्या जमातीचे होते, ज्याला आपण शेड्यूल कास्टच्या जाती म्हणतो त्या सगळ्या जाती आमच्याकडे होत्या. त्या हळूहळू आमच्यापासून दूर जायला लागल्या आणि मग जवळजवळ गेल्याच जावं. त्या कुणाकडे गेल्या नाहीत पण घरी बसल्या. ते तरुण जे आमचे होते ते कुठे गेले नाहीत, ते शिवसेनेत गेले नाहीत किंवा ते आणखी कुठल्या ह्याच्यात गेले नाहीत, पण ते घरी बसले. म्हणजे नाही म्हटलं तरी एक प्रकारची गळती लागली. आणि वातावरण मग हिंदू विरुद्ध बौद्ध असे वातावरण निर्माण झालं. त्यातून मग इंदिरा गांधींचं तर ते हे होतीच, त्याला आमच्यातल्या काही लोकांनी पाठिंबा दिला, विशेषतः नामदेवने पाठिंबा दिला. ओके. नामदेव ढसाळले जो काँग्रेसच्या विरुद्ध जोराने बोलायचा, जो ठाकरेंच्या विरुद्ध जोराने बोलायचा, त्या नामदेव ढसाळांनी भूमिका अशी घेतली आणि त्यांनी याला पाठिंबा दिला, इमर्जन्सीला पाठिंबा दिला. वातावरणच बदललं सगळं. समाजवादी पक्षाच्या लोकांना तुम्ही अटक का करत नाहीत, ते तुम्हाला का मिळत नाहीत, त्यांचे पत्ते मी देऊ का, इथपर्यंत नामदेव गेला. इंदिरा गांधीवर त्यांनी एक मोठा कविता छोटा कविता संग्रह लिहिला, प्रियदर्शी नावाचा. त्यांनी त्याचं उद्घाटन त्यांनी शंकरराव चव्हाणला करायला लावलं, जे मुख्यमंत्री होते. शंकरराव चव्हाण. असे सगळं होत असताना मग एकतर एका बाजूला इतर धर्मीय तरुण दूर गेले, दुसऱ्या बाजूला कम्युनिस्टच्या विरुद्ध आम्ही होतो,
राजा लाले आणि देवी पवार हे त्या काळामध्ये बाबासाहेब महत्त्वाचं, मार्क्स आणि आंबेडकर हा जो वाद जो झाला त्यामध्ये आम्ही आंबेडकरवादाकडे होतो, काही लोक मार्क्सवादाकडे गेले. बरेचसे जे साहित्यिक जे होते आमच्यातले साहित्यिक, ते साहित्याने मार्क्सवादाची ओपनली नाही, पण बाबासाहेबही स्वीकारायचे आणि मार्क्सही स्वीकारायचे अशी भूमिका घेतली. काहींनी फक्त मार्क्सचीच भूमिका घेतली, काहींनी फक्त आंबेडकरी भूमिका घेतली. फक्त आंबेडकरी भूमिका घेणारे त्या काळात आम्ही दोघेच होतो, निवड आंबेडकरी. काहींनी आंबेडकर प्लस मार्क्स अशी घेतली. जे आता जे नंतरच्या काळात साहित्यिक म्हणून जे जन्माला आले ते बहुतेक त्यावेळेला गांधी मार्क्स आणि आंबेडकर यांचं फ्युजन बाबा अशा भाषे होते. आम्ही मात्र त्याला विरोधात होता. या सगळ्या पार्श्वभूमीमध्ये इतक्या आतमध्ये गड झाले आणि नाही म्हटलं तरी माणूसी स्वभाव आहे. आपण दोघे एका स्टेजवर असू आणि त्या स्टेजवर जर तुम्ही तुमचे बगलबच्चे आणेल आणि तुमचाच उदो करणार असाल आणि तिथं मी आहे पण माझा कोण नावाचा उल्लेख करत नाही, तर एक मानसिक स्वभावामुळे स्वभाव असतो की मी हर्ट होतो किंवा मला एक म्हणजे कमीपणा तर देत नाही ना तुम्ही असं. म्हणजे अशा प्रकारचे इंटरनल ही ज्याला आपण हे म्हणू ती सुरू झाली. आणि त्याला अर्थातच जबाबदार आमच्यातले तरुण होते, कारण काही तरुण ही एकच हार एखाद्याला द्यायचा असेल तो कधी मुलुंडच्या वतीनं दिला जायचा, तोच हार कधी कुलाब्याच्या वतीनं दिला जायचा, तोच हार कधी द्यायचा. म्हणजे दाखवायचं असं की कुलाब्यापासून ते ह्याच्यापर्यंत मुलुंडपर्यंत किंवा विरारपर्यंतचे लोक याच माणसाला हार देतात, दुसऱ्या बाकीच्या माणसाला त्याला महत्त्व देत नाही. म्हणजे माझंच नेतृत्व मला इस्टॅब्लिश करायचं आहे. पण मग ह्याच सगळ्या कारणांमुळे पुढे पॅन्थर ही बंद झाली. एक कारण आहे त्यातलं महत्त्वाचं म्हणजे आंबेडकर आणि मार्क्स. अच्छा. नामदेव हा जवळजवळ पूर्णतः त्याने मी हाडाचा कम्युनिस्ट आहे, अर्थात ते वाक्य दादासाहेब गायकवाडांचं वेगळं होतं, वेगळ्या संदर्भातले वाक्य होतं ते. ज्या त्यांनी याचं काम भूमिहीनांचं काम सुरू केलं होतं त्यावेळेला त्यांनी त्यांच्याबरोबर जे सगळे बाकीचे कम्युनिस्ट मंडळी पण होते त्यावेळेला, तेव्हा ते बोला आम्ही हाडाचे कम्युनिस्ट. भाकरीचा प्रश्न असेल, भाकरीसाठी जर कम्युनिस्टचा लढा असेल तर भाकरीचा प्रश्न आम्हाला पहिल्यापासून आहे. भाकरीचा प्रश्न आम्ही हाडाचे कम्युनिस्ट आहोत. त्याचा चुकीचा अर्थ घेतला आमच्या सगळ्या तरुणाने आणि नामदेवने मी हाडाचा कम्युनिस्ट आहे म्हटलं. आणि एका वेळेला दोन लोक राहिले आणि पवार आंबेडकर करतात आणि दुसऱ्या वेळेला नामदेव हाडाचा कम्युनिस्ट आहे असं म्हणतो आहे. सगळ्याच लोकांना पटवून देणं शक्य नव्हतं. आणि अशा प्रकारे म्हणजे वेगळ्या प्रकारचे इंटरनल वादही सुरू झाले. त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं कारण हे आंबेडकर विरुद्ध माणूस होते. परंतु एक मात्र तितकंच खरं की मार्क्सवादी मंडळीनं दलित पॅन्थरला जे सहकार्य केलं तितकं सहकार्य इतर कोणी केलं नाही. इव्हन आंबेडकरी चळवळीतल्या लोकांनीसुद्धा दलित पॅन्थरला सहकार्य केलं नाही जेवढं कम्युनिस्टांनी केलं, मार्क्सवादींनी केलं. आमचे सगळे केस हे त्या काळामध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट किंवा स्वतःला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे असलेले वकील ते आमचे केसेस विदाऊट पैसे, म्हणजे इव्हन ते स्टॅम्प्स कोर्ट स्टॅम्प्सचे पैसे देखील आमच्याकडून घेत नव्हते, कारण पैशाचा व्यवहार वगैरे सगळा हा माझ्याकडे सगळा असल्यामुळे त्यांनी आमच्याकडून घेतलं आहे. त्यांनी मदतही केली, पण मदत केल्यानंतर ते आमचे बाप व्हायला लागले किंवा बाबासाहेबांना त्यापेक्षा मार्क्सच सर्वश्रेष्ठ आहे असं ते त्यांची भूमिका आली. त्यावेळेस मात्र मग आम्ही हे केलं आणि आमच्या तरुणामध्ये पण असं वेगवेगळे वाद निर्माण झाले. इतकंच नव्हे तर आमच्या तरुणांना ताकद जास्त आल्यामुळे आमच्यापैकी काही लोक आमच्याच लोकांच्यावर अन्याय करू लागले. बरं. त्याला ताकद मिळाली. एखाद्या तालुक्याचं ठिकाण असेल तर त्या तालुक्याच्या ठिकाणी दलित पॅन्थरचा दबदबा होता, त्यामुळे त्याला जी ताकद मिळायची त्या ताकदीचा उपयोग तो करू लागला
त्या ताकदीचा उपयोग. आणि मग तो बांधवान म्हणजे आपल्याच लोकांवर त्यामुळे मी अशा इंटरनल ते वाद सुरू झाले आणि अनेक गोष्टीमुळे ती दलित प्रांताने आम्हाला बरखास्त करावी लागली. आणि जनता पार्टी आली होती त्याच वेळेला 1935-75च्या नंतर, 77ला इमर्जन्सी गेल्यानंतर जनता पार्टी आली होती. तर या जनता पार्टीला पाठिंबा द्यायचा की काँग्रेसला की आणखी कोणाला, याच्यामध्ये आम्ही काँग्रेसला पाठिंबा नाही, जनतालाही पाठिंबा नाही. कारण जनता पार्टीने त्यावेळेला किमान एक भूमिका घ्यावी, बौद्धांना सवलती देऊ असं त्यांनी आपल्या जाहीरनाम्यात म्हणावं, असं भैयासाहेब आंबेडकरांची पण इच्छा होती. ती त्यांनी म्हटलं नाही. तर जाहीरनाम्यामध्ये त्यांनी आम्ही बौद्धांना सवलती देऊ असं काय म्हटलं नाही. आम्ही आग्रह करत असून सुद्धा, आणि भैयासाहेबांनी त्या याच्यावर बौद्धांच्या सवलतीवर निवडणूक लढवली. त्या निवडणुकीला मी आणि राजा राणे या दोघांनी पाठिंबा दिला. बाकी समाजातल्या सगळ्या लोकांनी काँग्रेसकडे गेले, जे काही लोक जनता दलाकडे गेले, काही लोक बी सी कांबळेसारखे लोक तर जनता दलाच्या खासदार पण झाले. वातावरण सगळं जनता पक्ष झालं, जनता दल नाही जनतामय झालं. आणि टोटल समाजामध्येच एक बेकीचं वातावरण निर्माण झालं. त्याचा शेवट होता दलित पॅंथर बरखास्त करण्याशिवाय दुसरा मार्ग नाही असं वाटून मग आम्ही काही लोकांनी भूमिका घेतली दलित पॅंथर बरखास्त करायची. त्यासाठी पत्रकार परिषद घ्यायची ठरली. या पत्रकार परिषदेचं जे बुकलेट आहे, जी भूमिका आहे, ती मी, राजा आणि उमाकांत रणधीर, राजा आणि आम्ही डिक्टेशन देत होतो की राजा सांगायचा, मी पर्यायी शब्द किंवा असलं मी द्यायचो, आणि उमाकांत रणधीर नावाचा आमचा एक कार्यकर्ता होता, तो लिहायचा. आणि ती भूमिका की छापायला द्यायला आम्ही रामदास आठवलेला सांगितलं. रामदास आठवले आम्ही आतमध्ये तिघे दरवाजा बंद करून लिहित असताना व्हॉलीबॉल खेळत होता, सिद्धार्थ विहारच्या इथं व्हॉलीबॉल खेळत होता. आणि नंतर त्याने ती भूमिका दिली. पण नामदेवच्या का अरुण कांबळेच्या की ह्या सगळ्या लोकांच्या डोक्यात दलित पॅंथर कायमची ठेवायची हे आम्हाला काही कळलं नाही. आम्ही त्या पुस्तिकेवर त्यांची पण नावं टाकली. इवन गंगाधर गाडे हे मुंबईला त्या दिवशी आले होते औरंगाबादवरून, त्यांच्या कामासाठी आले होते. ते त्या पत्रकार परिषदेला होते. त्यांनी काही विरोध केला नाही. पत्रकार परिषदेत मी आणि राजाने आम्ही भूमिका मांडली आणि दलित पॅंथर कुठल्या अवस्थेमध्ये बरखास्त करतो आहे हे सांगितलं. आम्हाला आमचंच मूल आम्हाला नकोसं झालं आहे या भाषेमध्ये आम्ही ती पत्रकार परिषद. आणि भैयासाहेब आंबेडकरांना आम्ही साथ देण्यासाठी सम्यक त्यावेळेला आम्ही मास मुवमेंट नावाचे एक संघटन आम्ही स्थापलं. मास हा शब्द MASS हा असा होता. मास म्हणजे ज्याला आपण सर्व माणसं असं नाही, त्याला मुक्तिप्रतीक आंबेडकरी समाज असं होतं. तर त्याचं मुक्तिप्रतीक आंबेडकरी समाज संघटन, मुक्तिप्रतीक आंबेडकरी समाज संघटन म्हणजे मास मुवमेंट म्हणजेच असं आम्ही ते सुरू केलं. आम्ही ती संघटना स्थापन केली, भैयासाहेबांना साथ दिली. आणि फार नंतरच्या काळामध्ये ज्यावेळा दलितांचं ऐक्य नावाचा प्रकार सुरू झाला, हे मी तुम्हाला सांगू इच्छितो की आतापर्यंतची जी ऐक्य झाली त्यापैकी 3 ऐक्य, महत्त्वाची 3 ऐक्य, त्याचा पुढाकार मी घेतला होता. BC कांबळे हे माझे सगळ्यात जवळचे त्या काळात होते. त्यांच्या वतीनं आम्ही 3 ऐक्य केली. आणि मी असा एकमेव माणूस आहे की या ऐक्याचा ज्याला शारीरिक इजा पोचली असा मी ऐक्य माणूस आहे. म्हणजे दलितामध्ये रिपब्लिकन पक्षामध्ये गटबाजी होती, पण कधी आपसामध्ये मारामारी म्हणजे नेत्यामध्ये मारामारी होत नव्हत्या, कार्यकर्त्यामध्ये गडबडी व्हायच्या, परंतु नेत्यामध्ये कुठं कोणी नाही. नेते जाहीर सभेमध्ये माझे मित्र BC कांबळे, माझे मित्र RD भंडारे, माझे मित्र अमुक असं म्हणायचे. परंतु परंतु एक ऐक्य फुटल्यानंतर मी रासू गवई यांच्यावर जी मुलाखत दिली होती, सकाळमध्ये मुलाखत दिली होती, त्यानंतर त्यांनी मला, मी ज्या ठिकाणी मॅनेजर होतो जू नावाच्या ठिकाणी, अत्यंत पॉश एरिया, त्या जूच्या ठिकाणी मी मॅनेजर असताना तिथं काही लोक आले, 100 स्त्री पुरुष आले आणि
त्यांनी मला एवढं बेदम मारलं की मी मेलो म्हणून मला सोडून देण्यात आलं. 1 महिना मी बिछाण्यावर पडून होतो नंतर. म्हणजे ऐक्य तेव्हा पोलिसांनी विचारलं की आम्ही प्रकाश आंबेडकर यांना नेता म्हणून ओळखतो, रामदास आठवलेंना ओळखतो, गवईंना ओळखतो, बी.सी. कांबळेंना ओळखतो, पण ह्या जयपॉल नावाच्या व्हाईट कॉलर माणसाला, बँकेच्या अधिकाऱ्याला, त्याला का तुम्ही मारलात? तेव्हा त्याने दलित समाजाने तो काय आमच्या पुढे नेता नाही, हा तो काय नेता पण नाही आमच्या पुढे नाही. 4-5 लोक नेते आहेत. दलित नेता पण त्यांच्या डोक्यात एक इमेज असेल ना अशी वेगळी. हा तर कसा एकदम मग त्याने सांगितलं की उत्तर दिलं एका कार्यकर्त्याने की खरा नेता हाच आहे, कारण हाच सगळ्याला सांगू शकतो, याचंच सगळं ऐकतात आणि यानेच ऐक्य केलं आणि याने विचार केला असता तर ऐक्य फुटलं नसतं. पण त्याने तो बाळासाहेब आंबेडकरांच्याकडे गेला, त्यांच्या गवई विरुद्ध आंबेडकर असा जो इंटरनल वाद होता, इंटरनल जो वाद होता, त्या वादात ते जो प्रकाश आंबेडकरची त्याने साथ दिली आणि म्हणून आम्ही त्याला मारलं. कारण याने विचार केला असता तर हे ऐक्य फुटलं नसतं. प्रत्येक वेळेला ऐक्य जे फुटलं आहे ते निवडणुकीच्या खडकावर फुटलेलं आहे प्रत्येक वेळेला. आणि ह्या निवडणुकीमध्ये गवई हे कायमचे काँग्रेसच्या बाजूने होते, प्रकाश आंबेडकर कायमचे काँग्रेसच्या विरुद्ध होते आणि त्यांनी यांनाच साथ दिल्यामुळं आम्ही यांना मारलं. आणि खरे करते जे ऐक्याचे करते आणि ऐक्याचं म्हणजे हे ऐक्य नष्ट करणं हे खरं काम हे केलं, यांनीच केले आणि म्हणून आम्ही त्यांना जीव जाण्यापर्यंत मारलं, मेला म्हणून सोडून दिलं. हा 20 वर्षाच्या इतिहासात माझ्यापेक्षा आतापर्यंत त्यानंतरसुद्धा इतका मार खाणारा दुसरा माणूस कोण नाही. पण त्या रिपब्लिकन पक्षातला मी काल त्या पक्षात होतो. अगदी कमाटीपुराचा मला सेक्रेटरी असता, कमाटीपुरामध्ये 29 नंबरच्या वार्डाचा सेक्रेटरी होतो. तेव्हापासून आजपर्यंत मी फक्त बाबासाहेब आणि रिपब्लिकन पक्ष आणि आंबेडकरी चळवळ या पलीकडे मी गेलो नाही. कितीही मार काढला, आणखी कोणी उद्या मारलं तरी मला त्याचं काही वाटणार नाही. मी आंबेडकर हा विचार कधी सोडणार नाही. आणि स्वार्थीपणा म्हटलं तर मी अभिमानानं सांगतो की माझ्या इतका निस्वार्थपणे काम करणारा कार्यकर्ता म्हणजे ज्या बऱ्यापैकी नाव असलेला कार्यकर्ता दुसराच मला मिळणार नाही. बाकी सकाळी एका पक्षाचे असतात, दुपारी दुसऱ्या पक्षाचे असतात, संध्याकाळी आणखी कुठल्या तरी पक्षाचे असतात, परंतु आंबेडकर म्हणून जो जगला आंबेडकरी म्हणून तो फक्त जय पवार. शीट मिळण्यासाठी हे पक्षी कुठे पण जातील, शीट मिळण्यासाठी. कारण मी निवडणुकीमध्ये कधी पडलोच नाही, निवडणुकीचा माध्यम कधी स्वीकारलंच नाही, निवडणुकीच्या माध्यमातून मी कधी नेता व्हायचा प्रयत्नच केला नाही, त्यामुळं मला त्याचं काही दुःखही नाही. तर अशा रीतीने जर तुम्ही म्हणताय की ती पॅन्थरची फुटाफूट झाली, त्यानंतर ह्या सगळ्या ऐक्याचे प्रयत्न झाले आणि मग तुम्ही त्याच्या त्या नादामध्ये तुम्हाला तुमच्यावर शारीरिक हल्लाही झाला. या मला सगळ्या पार्श्वभूमीवर यांना नेहमी असं वाटत आलं की दलित संघटना आपण बघतो, वाटत आलं म्हणजे आपण बघतोच की सतत 10 दिशांना 10 तोंडं ही तिथनं जी सुरुवात झाली आहे, त्या बरेच पक्ष, बऱ्याच संघटना, बऱ्याच नेत्यांचा त्याच्यामध्ये इकडचा हा तिकडचा तो असे वाद. तर हे काय, आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता एक वाद चव्हाट्यावर आला आहे मातंग आणि महार. तर तो तर पूर्वापारचा मोठा वाद आहे की मातंग महारांना कमी लेखायचं, महारांनी मातंगांना कमी आमच्यापेक्षा. तर ते त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? आता जातीय वाद आहे तो, तर नाही बेसिक व्हायला नाही पाहिजे ना. पहिलं 10 लोकांची 10 तोंडं हा जो तुम्ही शब्द वापरलात, ही 10 तोंडं बाबासाहेबांच्या काळात सुद्धा होती. तेव्हा 10 लोक जे होते त्या 10 लोकांची 10 बाजूला तोंडं होते. पण बाबासाहेब एवढे शक्तिमान होते का त्यामुळे ती 10 तोंडं स्पष्ट होत नव्हती. पण ते होतं म्हणजे अंतस्थ ते होतं की मनात ते होतं. त्याला अनेक गोष्टी आहेत, त्याला सर्वसामान्य माणूससुद्धा जबाबदार आहे. कारण माझा माणूस जर नाशिकचा असेल, माझा नेता नाशिकचा असेल, तर नाशिकच्या लोकांनी नाशिकच्याच माणसाला महत्त्व दिलं पाहिजे, सांगलीच्या माणसाला कशाला महत्त्व दिलं पाहिजे. किंवा तो जर रत्नागिरीचा असेल तर रत्नागिरीच्याच माणसाला महत्त्व दिलं पाहिजे. म्हणजे प्रांतीयवाद होता. दुसरं पोटजात नावाचा भयानक वाद होता, पोटजात. आज सुद्धा तो स्पष्ट दिसत नसला
ते नागपूरपर्यंत म्हणजे विदर्भात 12.5 जाती होत्या आणि माझ्या पोटजातीचा माणूस असेल तोच माझा नेता. इतर पोटजातीचा माणूस जर तो असेल तो माझा नेता होऊ शकत नाही. माझा नेता भ्रष्टाचारी असेल, दारुडे असेल, आणखी कसा असेल, पण तो माझ्या पोटजातीत असल्यामुळे तो माझा नेता होता. म्हणजे त्यामुळे ही 10 तोंड तेव्हा पण होती ह्या वेगवेगळ्या कारणामुळे. आणि नंतरच्या काळात तर बाबासाहेब गेल्यानंतर आता एवढी मोठी संघटनाचं नेतृत्व कोणी करायचं हाही वाद निर्माण झाला. त्या काळामध्ये माईसाहेब आंबेडकरला जाणीवपूर्वक दूर का ठेवण्यात आलं. तर त्यांना माहिती होतं की भैयासाहेब आंबेडकर हे फार उच्च भविष्यात नाही, फार शिकलेले नाहीत, पण माईसाहेब ह्या बाबासाहेबांच्या पत्नी आहेत आणि त्यांच्या हातात जर संघटना केली तर आपलं काही खरं नाही, आपलं नेतृत्व न्यायला जाईल. आणि म्हणून अगदी 6 डिसेंबरपासूनच त्यांनी बाबासाहेबांच्या खुनी आहेत असा प्रचार सुरू झाला. हा कोणी केला प्रचार असं वाटतं तुम्हाला? आता मी कोणाचं एकाचं नाव घेणार नाही, परंतु याच्यामध्ये प्रामुख्यानं मोठी भूमिका होती ती BC कांबळेंची होती. आणि ते प्रत्येक वेळेला त्यांची भूमिका होती की बाबासाहेबांच्या मृत्यूचं कारण शोधा, मृत्यूचा शोध घ्या, ते चौकशी करा, मृत्यूची चौकशी करा, असं कायमचं होतं. सरकारने त्याच्यावर कमिटी नेमली, तो रिपोर्टला जर आला ती गोष्ट वेगळी, परंतु पण मग हे सॉरी मी तुम्हाला कट करतो, मला एक उत्सुकता म्हणून प्रश्न पडला. असं करण्यामागे जी कारणं असू शकतात की बाबासाहेबांच्या पश्चात आंबेडकरी चळवळ ही आपल्या हातात घेणं किंवा यांच्या हातात न जाऊ देणं, त्यांच्या पत्नीच्या द्वितीय पत्नी ज्या होत्या, तर त्याच्यामागे काही कारणं मला असं वाटतं की काय असेल, तुम्ही मार्गदर्शन करा. की ती ब्राह्मणबाई आहे तर ती ब्राह्मणांचा हस्तक असेल, आणि म्हणजे मी जेन्युअनली विचार करतो की तिच्या हातात, ब्राह्मणांच्या हातात दलितांची चळवळ कशी काय, हा एक मुद्दा. तर दुसरी गोष्ट, बाईच्या हातात आमचं नेतृत्व कसं काय, हा दुसरा मुद्दा. आणि तिसरा मुद्दा की तिला कशाला मला मिळालं पाहिजे, हा तिसरा मुद्दा. तर ह्यातल्या नेमक्या कुठल्या मुद्द्यावर माईंच्या हातात, माईसाहेबांची ती मिळाली नाही तर चळवळ? हे तिन्ही कारणं आहेत. दोघांच्या लग्ना म्हणजे अंतर, विवाहामध्ये अंतर खूप मोठं आहे. दोघांच्या खूप मोठं अंतर आहे. इतकं अंतर आहे की ज्याला आपण शारीरिक सुख म्हणतो त्याच्या पलीकडचं आहे. बरोबर. त्यामुळं ते पण कारण आहे. दुसरं, त्या घराण्याच्या हातात गेलं की घराणेशाही ही आपला राजकारणाचा सगळाच केंद्रबिंदू असतो. मग ते नेहरूचं असेल किंवा कोणाचं असेल, ही घराणेशाही तिलाच महत्त्व दिलं जाईल, हा एक आहे. आणि तिसरं म्हणजे हिंदू धर्म पद्धतीप्रमाणे जे किती जरी झालं महिलांना महत्त्व दिलं तरी महिलांच्या हातात ही पुरुष सत्ताक पद्धती, महिलांचा विरोध, ही तिन्ही कारणं बरोबर आहेत. आणि त्या तिन्ही कारणामुळे माईसाहेबांना एक प्रकारचं बहिष्कृत करण्यात आलं. या माईसाहेबांना पुन्हा माझे जे अनेक जे महत्त्वाचे मी कामं केले त्यातलं एक आणखी महत्त्वाचं काम, या माईसाहेबांचा शोध घेतला मी, जवी पवार यांनी शोध घेतला. त्या कुठं होत्या त्याचा पत्ता नाही. त्या एक प्रकारच्या अज्ञातवासात होत्या, कारण त्यांनाही भीती होती की आपल्याला मारलं जाईल, आपल्याला कळलं हीच ती बाई आहे, बाबासाहेबांना विष घालणारी हीच ती बाई आहे. तर त्यामुळे त्या एक प्रकारच्या अज्ञातवासात होत्या. त्यांना शोधून काढणं हे महत्त्वाचं होतं. ते मी शोधून काढलं, तो इतिहास वेगळा आहे, पण मी त्यांना शोधून काढलं. ते शोधून का काढलं, मला का वाटलं की त्याला शोधून काढलंच पाहिजे. त्याचं एक कारण असं की बाबासाहेबांचं जे साहित्य, बाबासाहेब आपल्या जाहीर सभातून नेहमी म्हणायचे की मी अमुक लिहिलं आहे, रिव्हॉल्युशन काउंटर रिव्हॉल्युशन लिहिलं आहे, मी अमुक लिहिलं आहे, त्याच्यामध्ये अमुक हे केलं आहे. हे जे अत्यंत महत्त्वाची पुस्तकं बाबासाहेब म्हणायचे. त्याच्यानंतर मग पुढे लाखो लोकांचे मोर्चे पण निघाले, आपल्याला माहिती आहे सगळ्यांना ते. तर हे जे साहित्य आहे, हे साहित्य 7 डिसेंबरला हे सगळं कोर्टाने आपल्या ताब्यात घेतलं होतं. 7 डिसेंबर 1956. त्याचं कारण 6 डिसेंबरलाच बातमी पसरवली की त्यांचा खून करण्यात आला. 6 डिसेंबरलाच बातमी पसरवण्यात आली. शिस्तबद्ध असेल
बाबासाहेबांचा खून करण्यात आला. हां. शिस्तबद्ध असेल, तुम्ही म्हणता तसं काही असेल, यंत्रणा असेल किंवा काय आणखी काय असेल, पण 6 तारखेलाच असं पत्रवण्यात आलं की बाबासाहेबांनी हे आकस्मिक मृत्यू त्यांचा हा अपघाती हे आहे, त्यांना कोणीतरी त्याला मारण्यात त्यांना खून करण्यात आला आहे. त्यामुळं समाज जागृत, सगळ्यात जास्त जागृत असलेला हा समाज आहे. हा उद्या समाज जर बिघडला तर काय होईल, म्हणून ते बाबासाहेबांचं त्याच्यावर मी ताबडतोब एखादी कमिटी स्थापन करावी आणि ते सगळं ताब्यात घ्यावं. म्हणून त्यांचं जेवढं साहित्य होतं, त्यांचं म्युएबल आणि इम्युएबल जेवढी त्यांची प्रॉपर्टी होती, ती प्रॉपर्टी 7 डिसेंबरला सील करण्यात आली. 7 डिसेंबरला 8 डिसेंबरला 6 डिसेंबरला बाबासाहेब ते प्रेत दिल्लीत होतं, 7 तारखेला मुंबईमध्ये होतं, 7 तारखेला त्यांचा अंत्यविधी झाला आणि 8 तारखेला त्यांची खरी तर ते ज्याला अस्थिपण गोळा करणं हे दुसऱ्या दिवशी करायला पाहिजे होतं. मला पण हा प्रश्न निर्माण झाला की 8 तारखेला अस्थि का नाही गोळा करण्यात आल्या, 9 तारखेला का, एक दिवस मध्ये का अस्थि गोळा करण्यात नाही आल्या. पण आपण आदल्या दिवशी माणूस वारल्यानंतर दुसऱ्या दिवशी अस्थि गोळा करण्याचा साधारणतः रिवाज आहे कुठेही. त्या अस्थि 8 तारखेला न करता त्या 9 तारखेला करण्यात आल्या. मग 8 तारखेला हे लोक होते कुठं. मग मला सांगण्यात आलं की 8 तारखेला हे दिल्लीला दोघं पण होते, माईसाहेब आणि भैयासाहेब. वेगळ्या पद्धतीने गेले असतील पण ते दिल्लीला होते आणि बाबासाहेबांचं जेवढं काय होतं ते त्या दिवशी त्याच्यावर सरकारने सील केलं. त्याच्यामध्ये बाबासाहेबांचे अत्यंत महत्त्वाचे अप्रकाशित साहित्य हे त्याने सील केलं होतं, जे प्रकाशित झालेलं नव्हतं ते. आता नंतरच्या काळात, दिलीपनंतरच्या काळात जेव्हा आम्ही मागणी करायचो की गांधी वाङ्मयती तुम्ही प्रसिद्ध केलं, नेहरूंचं केलं, सरदार वल्लभभाई पटेलचं केलं, सगळ्यांचं साहित्य तुम्ही प्रसिद्ध केलं, आंबेडकरांचं साहित्य का नाही तुम्ही प्रसिद्ध करत, ही मागणी जेव्हा आम्ही केली तेव्हा मग आम्हाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शंकरराव बाजीराव चव्हाण यांची मी भेट घेतली. तेव्हा त्यांनी मला सांगितलं की तुम्ही 1 कोटीचा जरी मोर्चा आणलात तरी मी काय करू शकत नाही किंवा सरकार काय करू शकत नाही, कारण हे दोघांच्या सहीनं ते सगळं साहित्य कोर्टाचं आहे. दोघांच्या सहीनं, म्हणजे पत्नी आणि मुलगा, कायदेशीर पत्नी आणि कायदेशीर मुलगा, ते बेकायदेशीर पत्नी नाही, बेकायदेशीर मुलगा नाही, दोघेही म्हणजे खरे आहेत, अडॉप्ट केलेले नाही दोघेही काय. त्यामुळं या दोघांनी जर दोघांच्या सहीनं जर ते बंदिस्त आहे, कोर्टात आहे, तर कोर्टातून मुक्त करण्यासाठी या दोघांच्या सह्या पाहिजे. त्या दोघांच्या सह्या एका कागदावर, वेगवेगळ्या नाही, एका कागदावर, एका मेमोरंडमवर, IOMवर दोघांच्या सह्या पाहिजे की त्या आम्ही दोघं मिळून संयुक्तरित्या विनंती करतो आहे कोर्टाला की कोर्टाने हे साहित्य बाबासाहेबांचं सरकारकडे द्यावं. मग आणि सरकारने पुढे प्रकाशित करो का न करो, पण ते सरकारकडे द्यावं अशी. आता ही मागणी मला हे डोक्यात माझ्याकडून टाकलं, शंकरराव बाजीराव चव्हाण यांनी टाकलं. आता प्रश्न होता की भैयासाहेबांचा मी सहकारी होतो, ते अध्यक्ष असायचे, मी सेक्रेटरी असायचो, त्यांची सही कशी तरी मी मिळवू शकेन, पण माईंची कशी मिळवायची, त्या आहेत कुठं असतील त्या, कुठं त्या. आणि मग तो शोध घेण्याचा मी जो प्रयत्न केला त्याला यश आलं. त्यांना मग एका ठराविक माणसाच्या घरी त्यांची माझी भेट झाली. त्या भेटीला राजा ढालेला पण बोलवलं मी. आम्ही दोघे होतो, कारण त्यावेळेला ढाले म्हणजे पवार आणि पवार म्हणजे ढाले अशी आमची मैत्री होती अनेक वर्षाची. ज्या पुणेरी जोड्या म्हणतात तशा मुंबईत ही एकमेव जोडी आहे की जी अनेक वर्ष, 40-50 वर्ष एक जोडी टिकली अशी एकमेव जोडी आहे. राजा ढालेंच्याबरोबर अनेक लोक होते, राजा ढाले काळसेकर, राजा ढाले वसंत गुर्जर, राजा ढाले प्रकाश आंबेडकर असे होते. पण त्या सगळ्या अखेरपर्यंत नाही, 5 वर्ष, 4 वर्ष, 3 वर्ष, पण म्हणजे अखेरच्या मृत्यूपर्यंत
एकमेव जोडी राहते ती जयवी पवार आणि राजा ढाले. त्यामुळे त्याला मी प्रत्येक वेळेला मी त्याला घेऊन जातो की तो मला घेऊन जायचा. पण त्या तुम्हाला कुठे सापडल्या? ठीक आहे ना, आता काय बोलायला हरकत नाही, म्हणजे आता ते सापडले, झालंय ना ते. कुठले पुस्तक लिहिले का तुम्ही त्यावर? त्याच्यावर मी लिहिले. मला वाटतं ते हा कबूतरखान्यात दादर त्या एरियामध्ये मी लिहिले ते तुम्हाला सांगेन म्हणतो. पण मी त्यांचा शोध घेतला एवढं सांगतो. शारदा कबीर या शारदा कबीर त्यांचं नाव होतं. नाव होतं. आणि तुम्हीच मला आणि ते पुस्तक त्या वाचले मी. कशा राहायच्या, कुठं राहायच्या, कशा लपून राहायच्या, नोकरी कुठं करायच्या, नोकरी अच्छा. शी वॉज सर्वंट. आणि तो सर्वंट ज्यावेळेला त्याला फायर करायचा ना त्याचा मालक, तेव्हा मला असं वाटायचं जाऊन त्या मालकाचं त्याला बही करते, कारण तो त्याला फायर करायचा, कारण ती नोकर ना, ती नोकर आणि तो मालक. सरकारी नव्हे, प्रायव्हेट. ते MBBS होत्या ना त्यामुळे त्या प्रायव्हेट होत्या, त्या सरकारकडे नव्हत्या, सरकारची नोकरी नव्हती. बरोबर. हां. आणि बाबासाहेबांची पत्नी म्हणजे ती सरकारी कशी असेल. मला कायम उत्सुकता वाटते की ज्या काळात त्यांचा हा विवाह झाला त्यांच्यासोबत, ती 10-12 वर्ष जे काय असेल, ते बाबासाहेबांच्या आयुष्यातले आणि भारताच्या दृष्टीने बाबासाहेबांच्या आयुष्यातले इतके महत्त्वाचे टप्पे आहेत. त्या 2 गोष्टी बघा तुम्ही, त्याच काळात घटना लिहिलेली. म्हणजे त्याची सुरुवात आधीपासून झाली होती 29ला ते ड्राफ्ट आणि ते सगळं, पण घटना म्हणजे बौद्ध धर्माचा स्वीकार त्याच काळात, बौद्ध धर्माचा स्वीकार त्याच काळात. ह्या 2 महत्वाच्या निर्णयांच्या वेळी ती पत्नी म्हणून त्यांच्या सोबत होती. काहीतरी डिस्कशन झालं असेल त्या दोघांमध्ये. आग्रह त्यांचा उलट जास्त होता. मी त्यांच्याबरोबर इतकं फिरलोय आणि त्याने इतकं मला सांगितलंय, ते मी अजून लिहिलं नाही. बरं. माझं अजून आत्मचरित्र मी लिहिलं नाही. लोक म्हणतात की तुम्ही आत्मचरित्र लिहिलं पाहिजे, पण माझ्याकडं सांगण्यासारखं खूप आहे. ज्यांच्याकडे सांगण्यासारखं नाही ते लिहितात. हो. ज्यांच्याकडे सांगण्यासारखं आहे तो अजून लिहित नाही. बरोबर. राजा ढालेने लिहिली नाही, मी लिहिली नाही, खुद्द बाबासाहेबांनी लिहिली नाही. लिहिले. ज्यांच्याकडे सांगण्यासारखं खूप आहे ते पण मी लिहिणार आहे, आज जाहीर करतो. मंडळी, ज.वी. पवार यांच्यासोबत आपण गप्पा मारल्या. 1945च्या दरम्यान त्यांचा जन्म आणि आज 82 वर्ष 83 वर्ष वयाची ते पूर्ण करतायत. आणि एक समग्र सकल डोळस अनुभव आणि चिकित्सक वृत्ती आणि प्रभावी सर्जनशीलता असलेले व्यक्तिमत्व म्हणजे ज.वी. पवार सर. त्यांनी त्यांच्या संपूर्ण आयुष्याचा थोडाफार एक प्रवास आपल्यासमोर मांडला. त्या दरम्यान आलेले अनुभव आणि त्यातून त्यांना झालेलं आकलन त्यांनी आपल्याशी शेअर केलं. अनेक गोष्टी ते म्हणाले की मी आत्मचरित्र लिहिणार, हे पहिल्यांदा ते इथे म्हणाले. काही विक्रम त्यांनी इथे पहिल्यांदा सांगितले, किंवा आपल्यासोबत ते गप्पा मारण्यासाठी नजीकच्या काळात पुन्हा एकदा एक ताजा तवाना विषय घेऊन येतील असं म्हणाले. सो आज ना खूप मजा आलेली आहे. इतका मोठा, इतका ज्येष्ठ आणि समृद्ध माणूस आपल्यासोबत येऊन चर्चा करतोय. आजच्या काळात आपण असा संवाद खूप माझ्या पिढीसाठी खूप दुर्मिळ आहे की इतक्या आपण ज्येष्ठ नागरिक वगैरे बोलून त्यांना असं बाजूला, पण आज यांच्यासारखा सक्रिय नागरिक दुसरा कोणी नसावा. तर पुन्हा पुन्हा आपण त्यांना बोलवू आणि त्यांच्यासोबत रंगवू हा गप्पांचा डाव, ज्याचं नाव आहे संहिता क्रिएशन्सचं. मजा आली पाहिजे. थँक्यू आपण बोलवल्याबद्दल. पुन्हा भेटण्याचा मी आताच तुम्हाला शब्द दिलेला आहे, तो लवकर आपण पूर्ण करू. नक्कीच. ओके. जय भीम. जय भीम.